ते लवकर हे झाल्यामुळे आपण लगेच दुसरा पहिला म्हणजे अचानकच व्हिडिओ बंद झाल्यामुळे मित्रांनो त्याच्या पुढचं आपण इथं सांगत आहात मित्रांनो. तर मित्रांनो मग ही कहाणी आहे चालाक चालाक व येड्या बायकोची कथा. ह्या कहाणीचा मुख्य टायटल आहे मित्रांनो. तर मग हा मित्रांनो मग तुम्हाला सांगतो ही कथा नंबर 1 चालणार आहे. छाती ठोकून सांगतो, जो भी बोलूँगा झूठ बोलूँगा, झूठ के सिवा कुछ नहीं बोलूँगा मित्रांनो. आणि ही तुम्हाला सांगायचं मेन मुद्दा मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी ही काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काय आधारित नाही मित्रांनो. तर चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो. तर मित्रांनो मग हा जातो मित्रांनो शिकत असतो, फॉर्म भरतो, बायको ह्याला फॉर्म भरून मित्रांनो बायको कसं असते फक्त प्रत्येक माणूस कसा असतं मित्रांनो, जेवढं इमानदार आहे आणि जेवढं ह्या दुनियात खोटं चालतं मित्रांनो जास्त. ह्या दुनियामध्ये जेवढं कसं मित्रांनो जेवढं तुम्ही करताल तसं उलट करत होतात मित्रांनो. फक्त शिक्षणाचा फायदा प्रत्येक माणूस घेत असतो, पण तो आपला फायदा घेणारा माणूस ह्याच्यामध्ये कोण आढळून येत असतो मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो. कसं असतंय मग हा माणूस काय करतो मित्रांनो, प्रयत्न करतात तो काय तर शिकावा करावा असं तसं म्हणून मित्रांनो. कसं असतंय आणि अशाच प्रकारचे विश्वासावर दुनिया काय म्हणतात मित्रांनो. फक्त इमानदारी दुनियाची, या दुनियाचं कुठं कसं असतं मित्रांनो, कुठे काही राहिलेलं नाही मित्रांनो. ह्या प्रत्येक क्षणामध्ये माणूस कसा आहे बदलत चालत आहे मित्रांनो. आणि ह्या युगामध्ये प्रत्येकाचं कसं आहे वागणूक, बोलणे, करणे, प्रत्येकाचे रीतिरिवाज प्रत्येकाचे आगळेवेगळे आणि वेगळ्या पद्धतीचे निघाले मित्रांनो. आणि संस्कृतीचे प्रमाणे वेगळे जे आधार आहेत मित्रांनो, प्रत्येक वेगवेगळ्या टायपिंगमध्ये येत आहेत मित्रांनो. मग तुम्हाला आपण हे सांगायचं मेन मुद्दा आहे मित्रांनो, की आपल्याला मेन कहाणीचा काय आहे, आपल्याला कोणत्या उद्देशावर बोलायचं आपल्याला मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. मग हे कलियुग याप्रमाणे आपले हे युग निघालेलं आहे मित्रांनो. कोण कोणाचा वापर करून आपला फायदा काढता मित्रांनो. मग हा माणूस जसं आपल्या ह्याला शिकवलं केलं मित्रांनो, माहिती देत गेला. जीवनामध्ये माहिती देणं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो. कोण कोणाचा फायदा घेईल काय आपला हे दुनियामध्ये कळत नसतं मित्रांनो. प्रत्येक माणूस आपापल्या कार्यासाठी आणि फायद्यासाठी पैदा झाला असतं मित्रांनो. पण खऱ्याची कसं असतं मित्रांनो, खोटं चाललं भरपूर, खोटं कधी विकते मित्रांनो, पण खरं कधी विकत नसते. आणि आजकाल खोट्याला जास्त महत्त्व आहे मित्रांनो. आणि हे दुनिया खोट्याला सलाम करते मित्रांनो जास्त. आणि इमानदार तुम्ही कुठे जगला तरी माणूस ह्या जमान्यामध्ये कुठे ह्या प्रमाणामध्ये कुठेच तसा राहिला नाही मित्रांनो खास. तर मेन मित्रांनो कसं आहे, आपल्याला प्रत्येकाला ही एक माहिती, एक ज्ञान आणि एक मनोरंजन म्हणून तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो. तर प्रयत्न भरपूर प्रमाणात केले मित्रांनो. प्रत्येकाचे प्रयत्न तर एवढे झाले असतात की मित्रांनो फारच शनोशनी मग हा काय करत असतो मित्रांनो, प्रत्येकाला मदत करावी म्हणून. मग असं असतं मित्रांनो. मग ह्याचे आता आपण मित्रांनो बोलू लग्नाच्या अगोदरच मित्रांनो बोलू. तर मग हा जातो पहिले नवीन मित्र ह्याला मुलगी बघायला जातो मित्रांनो. कोण हा मित्र तुमचा एक कहाणी आहे मित्रांनो. हा जातो नवीन मुलगा हे जातो मित्रांनो मुलगी बघायला जातो मित्रांनो. मग हा मुलगा असतो म्हणतो, मला काही श्रीमंत लोकांची पोरगी करायची नाही म्हणते, मला फक्त करायची गरीब घरची मुलगी, ती की मला करून खावायला, आईवडिला सेवा करायला आणि घर चालवायला फक्त आपल्या एवढी पुरती आपल्याला मुलगी पाहिजे. आईवडिला सेवा करणे बस, जे लागते ते सुखात दुःखात आनंदात राहणे, ह्या विचारानं तो मुलगी पाहायला जातो मित्रांनो. तर जातो त्या घरात मित्रांनो. आणि ह्याची इच्छा ह्यानं काही नसतं मित्रांनो, फक्त एक गरीब घरची मुलगी करून घ्यायचा विचार असतो मित्रांनो. मग हा जातो मित्रांनो मुलगी पाहायला जातो मित्रांनो. मग तिथं जाते एक किरायाची सर्वसाधारण किरायाची मुलगी करतो मित्रांनो. सर्वसाधारण किरायाचं घर असतं मित्रांनो. जाते म्हणजे स्वतः घर बी नाही म्हणजे त्या मुलीला, किरायाचं घर आहे, चलतं म्हणा गरीबच पाहिजे आम्हाला बी, आणि तसेच मुली आपल्या घर चालवण्याकरता पाहिजेच म्हणते मित्रांनो. किरायाचं घर असतं म्हणजे सर्वसाधारण किरायाचं घर मित्रांनो. जातो पाहतो, मग ते मला काही इच्छा नाही म्हणते मुली, म्हणजे पैशाची काय आवड नाही ना, कशा नोकरीची आवड नाही, कशाची आवड नाही म्हणते मला, फक्त वक्त जाते मित्रांनो किरायाचं घर होतं चला म्हणतं, आम्हाला कशाची काही संबंध आहे मित्रांनो. हा माणूस कसं म्हणते विचार साधारण विचारायचा, म्हणतो आपल्याला काही गरज नाही पैशाची ना धनदौलतीची कशाची, किरायाचं घराचा काळाला आपला घरून खाऊ वाटली बस झालं मित्रांनो. हा विचार करून हा मग जातो मित्रांनो, पाहतो ती मुलगी वगैरे पाहतो, मुलगी पसंत पडते मित्रांनो. मग तिथं कसं असतं मित्रांनो वेगळंच, ह्या एक बोलले की ते दुसरं बोलले की तिसरं बोलतात, म्हणजे बोलणं टॅक्ट मित्रांनो त्यांच्याकडे जास्त, म्हणजे हा तुम्ही कसे आहात म्हणून विचारतात मित्रांनो. मग ते एक बोलले की ते होणारे बायको दुसरंच बोलतात मित्रांनो. मग हा म्हणतो बाळा मी मुलगी पाहायला आलो, आणि हे मग 2-3 बहिणी आहेत मित्रांनो, 2-3 बहिणी. मग ह्या 2-3 बहिणी ही वेगळी बोलणार तर ती वेगळी बोलणार, ही वेगळी बोलणार ती वेगळी बोलणार मित्रांनो. म्हणजे कसं आहे मित्रांनो, येड्याच्या बाजारात पेढे खायला झालं मित्रांनो. तो पाहायला जातो, मग तिथे एक बोलले की दुसरं बोलतो, म्हणजे ह्याला वाटतं असेल म्हणते काय नाही, आता लग्नाच्या अगोदर नवीन ह्याला काही आपल्या बोलले 1-2 समजत नसेल. मग थोडे हळूहळू नंतर कळायला लागलं मित्रांनो. म्हणजे जाते पाहतो मित्रांनो, हा म्हणतो
काय तर ह्याला म्हणतं आहे मला एक खूप छान मंडळी म्हणजे बायको भेटली, खूपच छान दिसते म्हणते, बोलायला करायला खूप वागणं चांगलं दिसते म्हणते, खूपच छान आहे म्हणते आमची बायको. आणि बघतो बोलतो, एक बोली की दुसरं बोला, दुसरं बोली होतो मला, म्हणजे फार बोलते करते मित्रांनो, बोलायला फार छान आहे म्हणते. वा 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 म्हणते पाहतो म्हणतो, म्हणते खूपच छान आहात तुम्ही, खूप मला आवडलात आणि मी तुम्हाला लग्नाची मागणी घालतो तुम्हाला. मी म्हणते मागणी, हां तुम्ही, मी तुम्हाला पसंत करतो म्हणते मुलीला. ते म्हणतो मग कसं मित्रांनो नवीन सुरू असते ना, मुलीला पसंत करतो, मुलगा मुलीला पसंत करतो, मुलगी मुलाला पसंत करते मित्रांनो. मग सूर्य जमणार बी मित्रांनो कसं असतं मित्रांनो, सूर्य जमवल्या जाता सूर्य जमते मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्याची, मग सगळं पटतं ह्यांना, मुलगा मुलगी सगळं पटतं करतं, सगळं होतं मित्रांनो. मग हे जमल्याच्या नंतर मग कसं असतं मित्रांनो, हा जातो नवीन भेटायला, म्हणजे मंडळीला या भेटा बोला, जातो बोला भेटायला मित्रांनो. आणि आजकालच्या मुली कसाच मित्रांनो 2 पाऊल पुढे असतात मित्रांनो. आजकालचे आईवडिलाच्या माघारीच फोन करणे, बोलणे, मुलीची हौस जास्त प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो आजकाल. मग लग्नाच्या अगोदर अटकली, मला फोनवर बोला, मग मुलगा मुलगी एकमेकाला रात्र एकमेकाला बोलत चालले. मग बोलत चालल्यामुळे मग ह्यांनाही वाटलं मित्रांनो खूपच चांगलं आपल्याला प्रोत्साहन मिळालं, आणि आपण आज काय तर आपल्याला नवीन नवीन लग्नाची आपल्याला नवीन बायको भेटत आहे, आपण बोलतो आहोत फोनवर, फोन छान वाटतं आहे लग्नाच्या अगोदर बोलणं करणं. मग तारीख वगैरे ठरली मित्रांनो त्यांची, लग्न जवळ देत होतं. मग ह्यांना लोक नवरा बायको होणारे एकमेकाला खूप बोलायला लागले मित्रांनो. मग मित्रांनो कसं, हा मुलीला बोलतो तू कशी आहेस, मी कशी आहे, मी कसा आहे, तू कसा आहे. मग हे एक प्रकारचं एकमेकांचं बोलणं चालू होतं मित्रांनो खास. मग ह्यांना हळूहळू वाटायला लागले की बाबी खूपच छान आहे मुलगी, ह्याला वाटलेलं मुलगी फारच छान दिसते आणि मला खूपच आवडली म्हणते मित्रांनो मुलगी. मग कसं असतं मित्रांनो, आजकाल हे जमाना आहे मित्रांनो, शातीर माणसाचा जमाना आहे मित्रांनो. जेवढं शातीर जाणार खोटेला बाडेन चालला मित्रांनो, तर तेवढं माणूस पुढे आहे मित्रांनो. आणि जेवढं भोळ्यापणानं चालला तर तेवढं ह्या दुनिया मागे आहे. तर मित्रांनो आज 2 गोष्टी मी तुम्हाला खरं कसं आहे मित्रांनो, ही मी कहाणी सांगत आहे, तरी पण ती काल्पनिक कथा आहे मित्रांनो. तर मित्रांनो कसं आहे मित्रांनो, मग हा म्हणतो फारच आपल्याला मुलगी तर पसंत पडली आहे आता. मग मुलगा मुलगी बोलणं फार होतं दोघांचं एकमेकांशी, असं तसं असं. मग मुलगी बी फार चौकशी करते, तुझ्या घरी काय आहे, माझ्या घरी काय आहे, तुझ्या घरी हे आहे का, तुझ्या घरी ते आहे का. मग चौकशी करतात मुली, भरपूर चौकशी करतात मला मित्रांनो. त्यांना का अंदाज असतं, त्यांना चौकशी करून त्याने फार लग्न करणार असा मित्रांनो. आजकाल कसा झालेला आहे मित्रांनो, पैसा हा सगळ्याच्या पाठीशी राहिला असला तर त्या माणसाची जास्त प्रमाण असते मित्रांनो. आज हा असा मुद्दा आहे मित्रांनो खास. आजकाल मुलगी पैशाला बघून हा व्यवहार करतात मित्रांनो खास. पैसा किती आहे, किती प्रमाणात पैसा आहे, किती ठेवलेला आहे, कसा आहे मुलगा, वागायला बोलायला काय, हे आजकालच्या मुलींना लागत आहे मित्रांनो खास. तर मित्रांनो आपल्याला मेन मुद्दा कसा आहे मित्रांनो, आजकालची पिढी जी आहे मित्रांनो पैशाच्या मागे आहे सगळं. आणि मग मुलगा मुलगी पाहा लागले, म्हणजे मुलगी पसंत आहे, मुलगा पसंत आहे, एकमेकाला पसंत झाली मित्रांनो. मुलगा मुलीला पसंत केला, मुलीला मुलाला पसंत केली. मग व्यवसाय वगैरे झाल्याच्यानंतर, पसंत झाल्याच्यानंतर मग मुला लागला मुलीला असं तसं तसं असं. मग मुलगी म्हणली हां खूप छान आहे असं तसं. मग प्रेमाच्या गोष्टी एकमेकाच्या फार फार बोलत होत्या मित्रांनो एकमेकांना फार त्याने. मग मित्रांनो म्हणाल ते कसं आहे मित्रांनो, हा कसा आजकाल कसा मित्रांनो जोर का गुलाम अशी दुनिया निघाली मित्रांनो. प्रत्येक गोष्टी टाकायच्या मित्रांनो माणसाने. काय म्हणलं हा लग्न झाले की माणूस कसा असतो मित्रांनो, नवीन बायकोचं भरपूर ऐकत असतो मित्रांनो. ही कहाणीमध्ये प्रत्येकाची कहाणी आहे मित्रांनो, की माणूस कसा असतो की नवीन काय बायको आली की मित्रांनो काय पाहिजे तुला, आईस्क्रीम म्हटलं पटकन जाणार मित्रांनो जाऊन, काय पाहिजे तुला ती पाहिजे पटकन राहा, काय पाहिजे तुला साडी नवीन, हां हे आहे. कसं मित्रांनो प्रत्येक गोष्टी देत राहणार मित्रांनो त्याला. मग तिची आवड प्रत्येक गोष्टीमध्ये पुरवठा करणार माणूस. तुला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. प्रत्येक गोष्टी नवीन काय करणार माणूस तिच्या पूर्ण करत राहणार मित्रांनो. ते दे आणून, हे आणून दे. मग मित्रांनो कसं असतं की मग हे कसं असतं मित्रांनो, बायकोचा प्रकारचा गुलाम असल्यासारखा असतो माणूस फार. जसं म्हटलं बायको तसं वागत जाणार मित्रांनो. असा हे आण ते आण, आमका आण डमका आण. म्हणजे कसा विश्वास
अतिविश्वास बी की कसा मित्रांनो माणसाला कधी धोका देते मित्रांनो. जेवढं जास्त बी महाग केलं का माणूस मित्रांनो जास्त तर ते जास्त प्रमाणात अवडून असतं. प्रत्येकाची ही कहाणी आहे मित्रांनो. प्रत्येकानं कसा ज्याच्या कानुसार वेगवेगळं राहावं लागतं मित्रांनो. तुम्ही हा फारच काय पाहिजे तुला हे आमकं लेच मित्रांनो अति 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 होत असतं मित्रांनो प्रत्येकाची गोष्ट. मग काय म्हणतो काय पाहिजे तुला हां हे आणते ते आणते मित्रांनो. मग कसं असतं हे प्रेम आहे आंधळ प्रेम आहे मित्रांनो. प्रत्येक माणूस मित्रांनो जसं आपलं अर्ध शरीर असतं तसं अर्ध शरीरावर जसं शरीर आहे मित्रांनो तसं अर्ध शरीर आहे तसं विश्वास करतात मित्रांनो बायकोवर प्रत्येक माणूस. आपल्या अर्धांगिरी मित्रांनो मराठी भाषेमध्ये. तर मग विश्वास एवढा एकमेकावर असतं मित्रांनो की बस विचारूच नका. मग मित्रांनो प्रत्येक गोष्टीवर माणूस मेहनत करतात मित्रांनो. कामाला जाणे 8-8 घंटे 12-12 घंटे. पण तसं जसं माणूस असतं तसं स्त्री असेल कामाचा माणूस. ती स्त्री म्हणजे ह्या ना जसं काम करायचं मित्रांनो कामाला जायचा यायचा 18-20 घंटे काम करायचा. ज्या विश्वासानं बायकोला विश्वास ठेवून करून जायचा तशी स्त्री होती का ती मित्रांनो. मग असंच आहे मित्रांनो की प्रत्येक माणूस आपापल्या कामासाठी आपल्या फायद्यासाठी कोणाचा उपयोग करत असतो मित्रांनो. प्रत्येक गोष्टीसारखा नसता. हे कहाणीचा उद्देश आहे मित्रांनो. मग हा जातो म्हणते तुला पाहिजे ते आम्ही प्रोत्साहन करतो मित्रांनो. म्हणून ती इच्छा पूर्ण करतो म्हणून ते अंत राहतो म्हणून ते करतो मित्रांनो. म्हणजे माणसाचं कसं ते माणूस प्रेम आंधळ असतं मित्रांनो. माणसाचं प्रत्येक भावनाला कोण बी आपल्या कामापुरतं कोण उपयोग करत असतं मित्रांनो. ही दुनियाची रीतच झालेली आहे. मग ह्यासाठी आपण मित्रांनो काय असतं तर मित्रांनो मग हा त्याच्या पूर्ण इच्छा पूर्ण करत असतो मित्रांनो. काय पाहिजे असं तसं असं. तर मित्रांनो मग माणूस मोठं प्रत्येकाची एक आशा असते मित्रांनो की प्रत्येक जीवनसाथी सारखा नसतो मित्रांनो प्रत्येकाचा. आणि अनुभवलेला आहे प्रत्येक मित्रांनो मी. प्रत्येक जीवनसाथी सारखा नसतो. प्रत्येकाचं एकाचं कसं असतं मित्रांनो प्रत्येकाचं वेगळं असतं मित्रांनो. मग तसा हा फक्त गैरफायदा घेत असतो मित्रांनो. फक्त फायदा घेत असतो मित्रांनो त्याची पत्नी तिचा. फक्त कामापुरता पैशापुरता वापर करत असतो मित्रांनो त्याचा. फक्त पैशापुरता जेव्हा पैसा पाहिजे तेवढाच वापर केला आहे मित्रांनो. आणि पैसा जेव्हा आपला आणि कसं मित्रांनो प्रत्येक वेळेस त्याचा फायदा घेत असतो मित्रांनो. म्हणजे कसं जेव्हा काम पडलं तेव्हा मित्रांनो वेगळं बोलायचं कामापुरतं आणि खोटं जास्त बोलत असतं मित्रांनो. थोडं काय बोलले की नाही हे खरं आहे हे खोटं आहे हे खोटं आहे हे खरं आहे. म्हणजे लबाड खोटं बोलण्यामध्ये नंबर 1 असते मित्रांनो त्याची बायको. स्त्री जास्त चतुर असते चालाक असते बायको. काय झालं तर मला केलं मला मारलं मला असं केलं मला तसं केलं खोटं लबाड बोलून करून हमेशा तिची बाजू घेत असते मित्रांनो. सारखं आडायचं चिरकायचं बाहेर 4-5 माणसं गोळा करत राहायचे मित्रांनो. माणसं गोळा करायचं चिरकायचं आडायचं माणसं गोळा करायचं मित्रांनो. आणि अशा प्रकारे असं खोटा डेगपाना करायची तिची. म्हणजे पण ह्याला सगळ्या वाटायचं ती बायकोच खरं आहे मित्रांनो. चिकून आडून बोलायला करेल लोकांना वाटायचं त्याचंच खरं बायकोच खरं असं आडत असतं रडते एवढं बोलते करते मित्रांनो. प्रत्येक गोष्टी तिच्यावर विचार करायचा. म्हणजे बायको कामावरून यायची मित्रांनो हा आलं की ना मला असंच करा मला तसंच करा चिरकाचं आडायचं मित्रांनो. फार गली गोळा करायच्या बाहेर निघायचं रोडायचं आडायचं. म्हणजे ही बायकोची चतुर असते मित्रांनो चालाक असते बाई मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो हा साधारण माणूस कोणाच्या मनातलं काय ते कोण जाऊन शकत नसतं माणूस मित्रांनो. तर माणूस मग हा तरी पण मित्रांनो भरपूर हा कसं असतं मित्रांनो चालाकी माणूस आणि चालाक बायको असते की मित्रांनो ही कधी कोणासमोर बी कसं वागेल आणि कसं राहील मित्रांनो कोणाला कळत नसतं मित्रांनो. तर मित्रांनो ही गोष्ट कशी आहे मित्रांनो सत्य एक मेन कहाणी अशी आहे मित्रांनो की फारच ही दुनिया जी आहे मित्रांनो फार बदलत चाललेली आहे. मग मी तुम्हाला एक कहाणी सांगत आहे की प्रत्येकावर अवलंबून काही नाही मित्रांनो फक्त काल्पनिक कथा आहे. मग हे फक्त फायद्यासाठी ह्याचा वापर करतात मित्रांनो. फक्त फायदा की ह्याचा फायदा कसा घ्यायचा ह्याचा वापर कसा करायचा जीवनामध्ये नवऱ्याचा फक्त फायद्यासाठी वापर केला जातो मित्रांनो. नवरा म्हणजे फक्त कामाची मशीन फक्त जेव्हा पैसा फायदा तेव्हा वापर करायचा आणि जेव्हा बाहेर का असं तरी वस्तू नाही म्हणून 4-5 मसाला गर्दा करायचं खोट्याला खरं ठेवायचं मित्रांनो. हे सांडलं तसंच केलं नाही असंच केलं नाही मित्रांनो. मला एक सांगा मित्रांनो पण ज्या माणसाला जर खरं वागत असल्या ज्या बायको त्या नवऱ्यासोबत मित्रांनो तर ती बायको कशा पद्धतीने त्याच्या संग जीवन पूर्ण त्याचं पूर्ण मित्रांनो त्याचं जीवन जे आहे मित्रांनो पूर्ण गुजारा पूर्ण जीवन त्याच्या नवऱ्यासोबत गुजारा करतं मित्रांनो. पूर्ण ज्या बायकाला राहायचं त्या नवऱ्यासोबत मित्रांनो मीठ मिरचून हे भाकर गरीब चांगल्या पद्धती गरीब पद्धती मित्रांनो त्याच्यासंग त्याचं पूर्ण जीवन ती पूर्ण व्यतीत करते मित्रांनो. ज्या बायला राहायचं मित्रांनो कसे सुखात दुःखात कशा गोष्टीमध्ये मित्रांनो. मला मारायला मला असंच करायला मला तसंच करायला असं काही म्हणून कोणती बाई जात नसते मित्रांनो. ही मेन कहाणी आहे आमचा कहाणीचा मुद्दा मित्रांनो सांगायचं म्हणजे ज्या बाईला नांद असताना मित्रांनो सुखात दुःखात कशा पद्धतीने ती बाई आपल्या नवऱ्यासोबत नांदत असते मित्रांनो. आणि ज्या बाईला नांद असताना ती मित्रांनो तुम्ही 40 कहाण्या सांगणार मित्रांनो. आणि जे
खरं जे बायाला राहायचं असतं मित्रांनो, ते जीवन पूर्ण आपल्या नवऱ्यासंगत अतीतमध्ये आपल्या जीवनात आपल्या नवऱ्यासोबत त्यानं काढत असतं मित्रांनो. मग म्हणते, मग हा म्हणतो थोडंसं म्हणजे तेवढं आपापलं जीवन त्याच्यासाठी हे व्यक्त करत असतो. मग बाई तर प्रत्येक गोष्टीमध्ये चालाक असते मित्रांनो, आपापला हा तो इमानदारीने वागत असतं मित्रांनो, पण तिचा फायदा घेतात तिची बायको मित्र प्रत्येक गोष्टीमध्ये. माघारी दुसरा म्हणजे माघारी वेगळंच बोलत राहायचं मित्रांनो, पण दुसऱ्या वेगवेगळ्या नमुने असं बोलत राहायचं आणि समोर आले की तिचं स्वतःच बोलायचं मित्रांनो. असं गुमराह करत असतं मित्रांनो प्रत्येकाला. आणि स्वतःच्या म्हणजे कसं असतं मित्रांनो, ह्याच्यामध्ये त्याच्या आई वडिलाला ह्याला त्याला सगळं जे फॅमिली आहे मित्रांनो, त्यांना देखील खोटं बोलत असते मित्रांनो. त्यांची ह्या मुलाबरोबर राहायचं नाही, ते आई वडिलाला देखील खोटं बोलत राहायचं असते. हे असं नाही, तसं नाही, तसं नाही, असं नाही. ह्याला एक बोलायचं आणि तिकडे आई वडिलाला वेगळं बोलायचं मित्रांनो. ह्याला मेन मुद्दा म्हणजे ह्या मुलीला त्याच्याबरोबर राहायचं नसतं मित्रांनो. म्हणून ते फक्त खोटे सळ करतात मित्रांनो, की मला काय म्हटलं तर मला ह्यानं असं म्हटलं, मला तसं म्हटलं. आई वडिलाला वेगळं खोटं बोलत राहायचं मित्रांनो. वेगळं खोटं बोलत राहायचं की राहायचं नसल्यामुळे. आणि सगळं असतं मित्रांनो. हे कसं असतं मित्रांनो, मेन म्हटल्यावर पूर्ण फॅमिली देखील त्याच्यामध्ये असते सामील मित्रांनो. म्हणजे कसं की त्या खोट्यामध्ये ह्या एकटा फसतच असतो आणि त्याचे सगळे आई वडील फॅमिली जे असते मित्रांनो, ह्याला एकट्याला खोटं बोलून फसवतात मित्रांनो. ह्याचा फायदा घेतात, ह्या माझ्या चांगल्यापणाचा फायदा घेतात, की याचा फायदा घ्यावा आपण काय करायचा असं समजायचा फायदा घेतात मित्रांनो. आणि किती बोललं केलं तर सगळं मिळून जातात मित्रांनो. काय तर व्यवहार काय तर चुकीचे करायचे आणि पैसा मुलीकडून खातात ते म्हणून मुलीचा फक्त वापर घेतात मित्रांनो. जर मुलगी जर मुलापासून बाजूला राहिली की मुलीचा पैसा खाता येते मित्रांनो. म्हणून अशा पद्धतीने सासू जी असते मित्रांनो, ती सासू मुलीचा पैसा खातात ते मुलीला बाजूला ठेवून, मुलापाशी न ठेवता बाहेर एकटीला ठेवली की मित्रांनो, मुलगी बाहेर काम करताना तिचा पैसा खायला भेटते मित्रांनो. अशा पद्धतीने तिने काय करणार, ती सासू मुलीला बाजूला एकटे ठेवणार आणि मुलीचा पैसा खात राहणार मित्रांनो. असा प्रपंच आपल्या मुलीकडून ती सासू म्हणणारी जे आहे आपल्या मुलीकडून पैसा ॲटून करून पैसा खातात मित्रांनो. म्हणजे हे मित्रांनो कसा जीवनाचं हे कहाणी असल्या प्रकारची आणि ती मुलगी तशाच प्रकारची असते मित्रांनो. म्हणजे आपले संस्कारावर असते मित्रांनो जिंदगी अर्धी आपली प्रत्येकाची. 80% जिंदगी संस्कारावर राहते मित्रांनो. आणि अशा संस्कारी एक प्रत्येकाला म्हणजे संस्कार करून ठेवणारा वागणारा प्रत्येकाला भेटणार मित्रांनो. खोटं लबाडी करून पुढे जाणाऱ्याचं आजकालचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मग हे वर्षावर प्रमाण वाढत जातं आणि वरचढ होत असतं. जसं वेळ जातो मित्रांनो तसं खोटं लबाडी बोलणं करणं ह्या म्हणजे कसं त्याच्या बायकोच्या मनामध्ये जास्त 80% नाही 100% मनामध्ये हमेशा खोटं लबाडी करून जिंदगी गेली असते मित्रांनो. बाहेर म्हणजे प्रत्येक जाणे चिरकणं करणं, रडणं, 4 मास असे करणं हे कसं असतं मित्रांनो, सवय पडली असते. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो असल्याचं कसं असतं मित्रांनो, काही खानदानचं रीतिरिवाज नसते पहिलेतून ठेवले केले मित्रांनो. म्हणजे परंपरा नसते, कारण की एकच पहिले गेले असते. म्हणजे खानदानची परंपरा जी असते मित्रांनो प्रत्येक वर्ष केलेली असते. तशी वरूनपासून खालीपर्यंत असते, बुडापर्यंत असते मित्रांनो. सगळ्याची कहाण्या वेगळ्या, सगळ्या बहिण्याच्या कहाण्या वेगळ्या मित्रांनो. एक दुसरी कहाणी, पहिलीची कहाणी वेगळी, दुसरीची कहाणी वेगळी, तिसरीची कहाणी वेगळी, अशा प्रत्येकाच्या कहाण्या वेगवेगळ्या मित्रांनो. समजलं मित्रांनो. तर मित्रांनो मग ही कशाचं मग पाहत राहते कहाणी कशा प्रकारे घडतात काय नाही. फक्त फायदा घेतात मित्रांनो त्याचा. शिक्षण शिकून घेते त्या मुलाकडून मित्रांनो, गोड बोलू शिक्षण शिकून घेते. नोकरी लागली तिचा नोकरी लागली म्हणजे कसा मित्रांनो फायदा घेतात त्याचा. नोकरी लागली त्याचा फायदा उचलते मित्रांनो. म्हणजे ज्यानं शिकवलं का मित्रांनो त्याच्यावरच खवताळून पडायचं असतं मित्रांनो. ज्यानं शिकवले ते मित्र म्हणतात, लय जण म्हणतात मित्रांनो, ज्यानं इमानदारी शिकवले मित्रांनो त्याच्यावर काय होतं मित्रांनो, त्याच्यावरच काय होतं पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी. हे इमानदारी म्हणजे काय, म्हणजे ज्या माणसाने शिकवलं मित्रांनो त्याचं फळ त्याला भेटतं. काय फळ भेटतं मित्रांनो, ऐकलं तुम्ही? शिक्षण केलो अमकं केलो डमकं केलो नोकरीवर सगळं त्याचं फळ त्याच्याबद्दल त्याला काय भेटतं, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी भेटतं मित्रांनो. म्हणजे त्यानं काय केलं जिंदगीमध्ये येऊन, तिला शिकवला हे केलं मग त्याला का सजा भेटते त्याची मित्रांनो, पोलीस स्टेशन, कोर्ट भेटते सजा त्याला. म्हणजे प्रत्येक माणसाला काय मित्रांनो हे विचार करा. म्हणजे ज्या वेळेस त्याने शिक्षण शिकवलं बायकोला मित्रांनो, जी मोठी चुकी केली त्यानंतर मिसेसला त्याच्या शिक्षण शिकवलं मित्रांनो. त्याला शिक्षण शिकवल्यानंतर त्याला सजा काय भेटली मित्रांनो, कोर्ट कचेरी सजा भेटली त्याला. अनेक नाव खराब भेटलं मित्रांनो त्याला. चांगल्या माणसाला म्हणजे कसं, चांगल्या माणसाला एक नाव खराब पडलं की ह्यानं आम्हाला असं केलं, आम्हाला तसं केलं. शिकून करून त्याचा मोबदला का दिला, त्याच्या बायकोनं एक नाव ठेवण्यात आलं त्याला की त्यानं खराब आहे मित्रांनो. म्हणजे ज्याचं शिकलं, त्याच्याकडून शिक्षण झालं, त्याच्याकडून अभ्यास केला, त्याचे पैसे लुटले, त्याच्याकडून शिक्षण घेतलं, त्याच्याकडून नोकरी लागली आणि त्याचंच नाव पुन्हा बदनाम केलं मित्रांनो. ज्याने शिक्षण शिकवलं त्याचंच नाव बदनाम केलं शेवटला. हात बरोबर नाही, असाच आहे तसाच आहे, मग त्याचं नाव खराब घेत लोक मित्रांनो. त्यालाच कोर्ट कचेरी दाखवली, त्यालाच पोलीस दाखवली. ज्यानं शिक्षण शिकवले मित्रांनो, तर विचार करा माणसानं, प्रत्येक माणूस म्हटला की तू इमानदारी केली तर तुलाच भोग लागली मित्रांनो. तू इमानदारी केल्यास सत्य जागा तुला खोटी ठरली आणि तू सगळ्यात मोठा गुन्हेगार आहेस म्हणा. तू शिक्षण शिकलास त्याला म्हणला.
तर मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला आठवण राहा. प्रत्येकाला ही जी घटना घडलेली प्रत्येकाची मित्रांनो, कहाणी प्रत्येकाची ही कशाचं मित्रांनो आठवण राहा प्रत्येकाला मित्रांनो. कसं आहे की माणसाला प्रत्येक जीवनाची कोणती निगडीत कुठून ना कुठे कथा असते मित्रांनो, की प्रत्येकाची कहाणी वेगळी असते. कारण आपल्याला ह्या कहाणीचा मेन मुद्दा कसा मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या भवितव्याची प्रत्येकाची चिंता असते मित्रांनो, कसं व्हावं काय नाही मित्रांनो. ही कसा मित्रांनो, कोण बी आपला फायदा घेऊन आपला गैरफायदा घेऊन कोण बी आजकाल मित्रांनो कसा आहे, फायदा घेऊन वापर करायचा, फक्त मुलाचा कसा वापर करायचा, कसा पैसा घ्यायचा, कसं खोटं लबाडीत बोलायचं, हे आजकाल हे झालं विचार, एक व्यवहार झाला, एक नवरा नाही, फक्त ते तिजोरी झालं, फक्त लुटण्याची तिजोरी मित्रांनो. पैसा लुटायचा कसाचा, पैसा खायचा कसा, लबाडा बोलायचं कसं, सगळं त्यांचं घरबार सगळं जास्त मित्रांनो, सगळं पैसा खाऊन लुटून पैसा लुटून सगळं लुटायचा. म्हणजे आई वडील आई वगैरे हे सगळे जे आहेत मित्रांनो, चाल करून सगळं त्याचा वापर करून पैसा आपापला करून मित्रांनो फायदा घेत राहतात फक्त त्याचा. शिक्षण झाले की मग वेगळं वागणं, वेगळं बोलणं बदलत राहते मित्रांनो. म्हणजे आणि एक मित्रांनो समजा सत्याची घटना असते मित्रांनो, सत्याचे माणूस कधी बी सत्याची जागा कधी कोण घेऊ शकत नाही मित्रांनो. सत्य जीवन अटळ सत्य असते मित्रांनो, त्याचा कधी किती केलं तर माणूस सत्याची जागा, किती जर खोटं केलं तर मित्रांनो त्याचं सत्य कधी लपत नसतं मित्रांनो. भूतकाळ होऊन गेल्या, कधी भविष्य काळामध्ये त्याचा एक खऱ्या अर्थ राहतच मित्रांनो. तर मित्रांनो हे असं आहे की मित्रांनो आज आपल्याला त्याचं त्यानं ओळखतं मित्रांनो, आपण एवढं कष्ट केलो, आपण केलो तर आपल्याला ह्याचा फायदा का झाला, तर आपल्याला नाव पडलं खराब, आपल्याला असंच केलं तसंच केलं, फायदा घेऊन त्यालाच पोलीस स्टेशन, त्यालाच कोर्ट दाखवलं मित्रांनो, आणि त्यालाच भरपूर प्रमाणात त्याला हे केलं मित्रांनो, वापर केला त्याचा, आणि त्याच्याच विरुद्ध कारवाई केली मित्रांनो. तर मित्रांनो सत्याच जागा त्याच्याबद्दल मोबाईलात काय भेटलं मित्रांनो, दगा, खोटे, बायको फक्त वापर करून चौथा पाचवं, म्हणजे काय तर बोलणं वागणं मित्र, चौथं पाचवं बोलणं करणं काही मित्रांनो. मित्रांनो हे विचार करा, प्रत्येकाचा विचार कसा असतो मित्रांनो, की आपल्या जीवनामध्ये किती कशा प्रकारे लोक वागाल, कशा प्रकारे आपल्याला वागून देतात, कशा प्रकारे लबाडे खोटं बोलून त्याचा वापर कसा प्रकारे केला हे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. मग ह्याची बायको मित्रांनो चालाक, ह्याच्यावर जर चाल करते, ह्यालाच खोटं ठरवून ह्याला बाजूला काढते मित्रांनो. कोणा ज्याने शिकवली त्याचा फायदा घेतला त्यालाच बाजूला काढून ह्यानं हुशार होते जरा मित्रांनो. बाई हुशारच असते पहिलेपासून मित्रांनो, ह्यांचे पहिले परंपरा जे मित्रांनो खानदारावर निर्भर राहते. तुम्हाला हेच सांगितलं मित्रांनो, फक्त वापर घेतलेला असतो मुलाचा फक्त मित्रांनो. ह्यांचे फक्त आणि मित्रांनो पैसा आहे जीवनात सगळं काही नसतं मित्रांनो, इज्जत सगळ्यात मोठी असते. जी एक बार इज्जत गेली मित्रांनो, पण मला माहिती आहे इज्जत ह्या जमान्याला पैसा विकून कसं असतं मित्रांनो, ज्याला चरित्राचा भास इज्जत नसतं मित्रांनो त्याला चरित्राचा विचारच काय मित्रांनो. तर हा कसा असतं मित्रांनो, प्रत्येकाचा वागणं बोलणं वेगळं असतं मित्रांनो. तर मग फायदा घेत राहतात मित्रांनो ह्याचा असाच प्रकारे, आणि ह्याचा फायदा घेऊन वेगळं प्रकारे बोलणं वागणं, ह्याचं सगळं कुंडली माहीत करून ह्याचं बोलणं वागणं सगळं माहीत करून घेतात मित्रांनो. मग आता कशा प्रकारे आपण ह्याचा फायदा घेतला चालला आपण मित्रांनो, मग असंच ह्याने हेच करणार मित्रांनो. तर मित्रांनो ह्याला म्हणतो आता आपल्याला काय करायचं पुढे, तर म्हणतो आपण तर मित्रांनो ह्याला म्हणतो आपण आता तर मित्रांनो फायदा घेता राहतो. मग पुन्हा म्हणतात आपण चांगल्या प्रकारची आपण माहिती घेत राहू, आणि असं तसं चांगलं गोड बोलू, मी त्याचा फायदा घेते, आपण असं करू आपण तसं करू म्हणून गोड बोलू मित्रांनो ह्याचा फायदा घेतात ते. आणि हा फसवतो त्याच्या गोष्टीमध्ये मित्रांनो. आणि केलेली कमाई मित्रांनो काय करतो, हा आपण बायकोच्या नोकरी जाऊन तेच पैसे कमी तिथंच घालत राहतो मित्रांनो. सगळे पैसे कमी जेवढे मित्रांनो तिथे थोडेफार 5-5 रुपये जेवतो मित्रांनो बसून खाऊन, म्हणजे फालतू पैसे खर्च करतात मित्रांनो. पैशाचा काय कुठं उपयोग नसतं बरोबर मित्रांनो. मग कशा प्रकारे मित्र त्याचा फायदा घेतात, वरच्यावर फायदा घेत राहायचा, आणि मग त्याच प्रकारे मग फायदा घेऊन याचा पैशाचा वायफट खर्च करणार, मजा करणार, पुन्हा ह्याला नाव ठेवलं जाणार, असं तसं मग म्हणणार मित्र ह्याला. तर मित्रांनो मग याचा फायदा घेऊन म्हणते की बाबा आता पुढे कसं वागायचं, पुढे कसं करायचं. आता हा माणूस भोळाप्रमाणे जात असतो, आणि ह्याचा फायदा घेत ह्याला कुठं कळत नसतं मित्रांनो. तर मित्रांनो मग ह्यानं काय करतं मित्रांनो, एवढं करून बी मग एवढं होऊन बी मित्रांनो मग तिची बायको म्हणतात मला जा त्याच्यामध्ये माया इथं ह्याला इथं येऊ देऊ नका, ह्याला काढून टाका आमच्या घरापासून. मग तिच्या नवऱ्या तिथून रूमच्या बाहेर काढून टाकते मित्रांनो, तिथं येऊ नको पुरुष वगैरे सांगून हे इथे येऊ नये, ह्याला काढून टाका तुम्हाला हमेशाकडे. मग तसं जाऊन असं करून त्याला वापर करतात मित्रांनो त्याचा पूर्ण, त्याचा वापर करते कोर्टामधून, असं तसा वापर करते पूर्ण मित्रांनो त्याचा, तिथून काढते मित्रांनो. मग तेवढं होऊन बी हा भोळा माणूस असतो मित्रांनो फार. मग हा काय करतो मित्रांनो, मग अरे आपला मुलगा आहे असं तसं ह्याचं फॅमिली असते मित्रांनो झाली. ह्या काय करते मित्रांनो, तरी पण काय करतो मित्रांनो, जाऊन तिथून घेऊन येतो मित्रांनो. तिथं ड्युटी थोडीफार असते मित्रांनो, तेवढी होऊन
थोडीफार घेऊन येतो मित्रांनो. घेऊन आल्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा कसं होतं तर मित्रांनो एवढी एवढी कहाणी असते मित्रांनो की पैशाचा वापर करणारा माणूस देखील आपल्याला कळत असेल मित्र, अशा प्रकारे वापरला जातो. मग थोडंफार इकडे काय राहते मित्रांनो 2-3च मग म्हणून ते आपल्याला काहीच नाही ह्याच्यामध्ये, काहीच नाही आपल्याला राशी पाणी असं समजायला म्हणतो बा मीच हा बळा असतो म्हणतो मित्रांनो. म्हणतो मी कुठे सगळं करायला तयार आहे म्हणतो तुला सगळ्यासाठी तुझ्यासाठीच. मग मित्रांनो आल्याप्रमाणे प्रत्येक तिला होईल तेवढा पुरवठा करत होतो मित्रांनो. हा भाडं आणणे, पैसे भरणे, अमकं ग्रमकं डमकं घर प्रपंच सगळं सांभाळत असतं मित्रांनो. हा मग वापर करत असतं मित्रांनो. मग असंच वापर करते, असं बघता बघता 2-3 वर्ष जातं मित्रांनो. त्याचा वापर झाल्याच्यानंतर पुन्हा ह्याला कुठं माहिती अजून महिना फायदाच घेत आहे. मग ह्यांचे सगळे अजून फसवणूकचे प्रकार हे जे सगळे ह्यांचे जे फॅमिली मेंबर्स सगळे मित्रांनो जवळपास येऊन अजून घेऊन मुलीला घेऊन अजून बायकोला घेऊन बेपत असतो मित्र. अजून 4-5 वर्ष बेपत असतो मित्रांनो जातात अजून नवरा बायको म्हणजे 4-5 वर्ष बेपत असतो मित्रांनो. मग हा ओळखतो म्हणते हे फक्त आपला फक्त फायदा घेतात म्हणजे ह्याने ओळखून घेते ह्याने मित्रांनो. आपला फक्त फायदा घेण्यात म्हणजे लोक हे आणि ह्याने आपल्या संगत राहायचा विचार ह्यांचा कुठे बी नाही. ह्यांचा फक्त फायद्यासाठी लोक आहेत आपले, फक्त फायदा करण्यासाठी ह्यांचा फक्त खेळ हे जीवनामध्ये कुठे येऊ शकत नाही म्हणले. आणि जे पैशासाठी जे प्रत्येक गोष्टी न विचार करता पावलं जन शिकवले त्याच्या विरोधात एवढं कार्य एवढं करतात म्हणजे विचार करा माणसांनो 4 मासात बसायचे लोक असतील काय म्हणतात मित्रांनो हे. तर मित्रांनो हे कसं असतं ह्यांना संस्कार वगैरे असतात मित्रांनो. संस्कार ह्यांच्यामध्ये थोडे बी नसते. संस्काराची सीमा जी आहे मित्रांनो पार विकून खाली असते मित्रांनो आपल्या लोकांनी. तर मित्रांनो मग हा ओळखून घेतो म्हणतो आता हे सीमाचं उल्लंघन आहे म्हणते फार केलेलं मित्रांनो. म्हणजे ज्यानं आपण केलेलं आहे त्या वायपटच आपल्याला उभा भागात आहेत म्हणते आणि ओळखून घेतो. आणि मग पुढे हळूहळू मित्रांनो लक्ष होत नसतो पुन्हा त्याच्याकडे मित्रांनो. ओळखून घेते हे आपला फक्त फायद्यासाठी वापरतात मित्रांनो. पुन्हा अजून नंतर नोकू लागते म्हणजे त्याच ह्याला नोकू लागतं मित्रांनो नंतर अजून. मग अजून खोटं लबाड फोन करते मित्रांनो. या असं मला ते असं करते तसं करते तसं करते असं करते खोट नाटक फोन करून बोलत असते मित्रांनो त्याची बायको. असं मित्रांनो अशा बायकापासून कसा सावधान राहणं जरूर आहे मित्रांनो. अशा बायकामुळेच रिजनाचे घर बरबाद होतात मित्रांनो. आणि असे जोपर्यंत कशात मित्रांनो अशा कहाण्या ज्या आहेत त्या प्रत्येकाला प्रत्येकाचं असं कोणासंगत बी घडू नये मित्रांनो असं. कारण की जीवनाची व्यतीत कहाण्याचे मित्रांनो खूपच ज्याने कष्ट केले ज्याने अनुभव आहे त्याला मित्रांनो त्यालाच फक्त त्याची कहाणी माहीत असते मित्रांनो. की अशी जे लबाड खोटं जे असते मित्रांनो कधी जिंदगीमध्ये कोणाला सक्सेस होत नसते मित्रांनो. आणि सत्याची जागा कधी सत्य आठवत असते मित्रांनो. आणि खरं जे असते मित्रांनो 100% खरं प्रमाणात चालत असते. आणि आज तेच पुढे आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारेच जे माणूस इमानदारीपणा केलं तेच पुढे आहे मित्रांनो. आणि जे खोटं लबाडी केलं किती करू द्या मित्रांनो पैसा घेऊन कमवू द्या काही कमवू द्या तशा माणसाला पुढे कोण बी सक्सेस होत नसते मित्रांनो. आणि जे माणूस इमानदार नसते ते कधी ना कधी आपली जागा आपल्या मनात घेत असते मित्रांनो. आणि मित्रांनो मग हीच मग अजून नवरा बायको येऊन सगळं झालं का मित्रांनो नोकरी लागल्याचं तर अजून राहतात मित्रांनो एकमेकांसाठी नवरा बायको. मग त्याला कळतं की प्रत्येक जागी प्रत्येक क्षणामध्ये आपला फायदा घेत आहे मित्रांनो. तर मग कसं असतं मित्रांनो फायद्याची अनलिमिट असतं मित्रांनो. मग हा ओळखत असतो मित्रांनो की फक्त ह्याचा इथं फायदा घेतात मित्रांनो. मग आपण कसं वागावं काय नाही मग मित्रांनो ह्यालाही कळत असते आपण कशा प्रकारे वागावं कसं करावं काय नाही हे अनुभवले असतं मित्रांनो. मग अशा प्रकारे वेगवेगळी कहाणी आपल्याला मित्रांनो कसं असतं की प्रत्येकाचा आचार विचार वेगळा असतो मित्रांनो. तशाच प्रकारे कोण बी आपण कशा प्रकारे वागावे काय नाही हे प्रत्येकाला कळत असतं मित्रांनो. मग ओळखून सोडतो बाबा आता हे जे आहे ओव्हर आहे काय तर मित्रांनो. म्हणजे कसं असते कुठं तर कसं असते माणूस असं बोलणं करणं कुठं तर काय तर असतं मित्रांनो. त्याशिवाय संस्कार जिथं नाही मित्रांनो तसं हे प्रकार घडत असतं मित्रांनो फार. आणि जे संस्कारिक बाई असतं मित्रांनो घरच्या बाहेर गोष्ट काय ते गोष्ट बी पडत नसतं मित्रांनो बाहेर. माणूस किती आवडू दे काय करतो पिजाडा माणूस असो आवडणार कसं राहतं मित्रांनो ते कसं बी राहतच असते मित्रांनो. हे मित्रांनो कसं आहे ह्याच्यामुळे ह्याचा मेन मुद्दा कसा असते मित्रांनो. मग ह्याला सगळं म्हणतात ना मित्रांनो हे तुझ्या कर्माचं फळ तुला भेटलं बघ म्हणला मला. काय फळ भेटलं मित्रांनो कळत असेल तुम्हाला शिक्षण शिकलेलं फळ भेटलं हे असेल मित्रांनो. तर मित्रांनो असं म्हणणं मी प्रत्येक जागी असं होईल म्हणून मित्रांनो. तर प्रत्येक जागी काय ज्यानं काय शिकले आहेत त्यानं त्याचं बी कोणाचं भलं झालं मित्रांनो. पण कोणाचं बी आपल्यासारखी कोणाची म्हणजे कसं मित्रांनो प्रत्येकाला कहाणी होऊ नये ह्याच्या मागे मुद्दा मित्रांनो. ह्या कहाणीचा मेन उद्देश सांगायचा हेच आहे मित्रांनो. अशी कहाणी कोणासाठी बी घडू नये मित्रांनो. आणि सगळ्याच चांगलं व्हावं असं आपल्याला पाहिजे तसं वागावं लागतं मित्रांनो आपल्याला.
कशा प्रकारे लोक वागायला काय नाही ह्याचा आपण मेन मुद्दा आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो. हे असं असते मित्रांनो, प्रत्येकाची कहाणी कुठं कुठं निगडीत असते. आणि ह्याचा मेन मुद्दा कसा असतो मित्रांनो, आपला कशा प्रकारे वागायचं आहे, कसं आपल्या आवडीनिवडी करायच्यात मित्रांनो, हे आपल्याला कळतं मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे ही मेन मुद्दा होता मित्रांनो. कसा आहे, चालाक बायको व येड्या बायकोची कहाणी असा मित्रांनो. मग हा किती प्रकारे सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो. मग ती बायको थोडी चालाक असल्यामुळं थोडं ह्याचा फायदा घेतात मित्रांनो. मग चालाक बायकोची कहाणी वेगळी असते मित्रांनो, फक्त फायदा घेण्यासाठी तिचा उपयोग करतात मित्रांनो. मग हा प्रत्येक चालावर तिच्या कसा मित्रांनो नवरा बायको एकत्र येऊन राहायला चालू करतात मित्रांनो. मग त्याच्या चालाकपणावर ह्याचा अनुभव आला असतो बापा. हे कसं आहे आता, कसं असं मित्रांनो, आणि असं कसं असतं सत्याची जागा तर सत्यच कधी जगत असतं मित्रांनो. आणि हा हुशार होतो मित्रांनो हळूहळू. कसं ह्याला कळायला लागला असतं की बाबा हे आपला फक्त फायदा घेतात आणि ह्याच्यामध्ये काही, आणि सगळे कसं ते एका माळाचे मणी आहेत मित्रांनो. आणि ह्याच्यामुळे कुठे काही पुढे जे आपलं भविष्य आहे ह्याच्यामध्ये बरबाद आहे म्हणते आणि ओळखून घेते मित्रांनो. आणि ह्याच्यात कुठलाही काही पुढे भविष्य नाही ह्याच्यामध्ये मित्रांनो. असा मित्रांनो ह्याच्यामध्ये कसं असतं की ज्ञान आणि संस्कार हे ज्या बाईकडे आहे मित्रांनो, गरीब जी बाई असो, कोणती भिकारीची असू द्या, कशाची असू द्या मित्रांनो. माझा सांगायचा उद्देश म्हणजे कसा मित्रांनो, कोणती भिकारी बाई राहू द्या, अर्थाची बाई राहू द्या, या कुठं फिरत असलेली बाई असू द्या मित्रांनो. भिकारी असणार पण कुठली काही करून घ्या मित्रांनो, पण तिच्या संस्कार जे असलेले मित्रांनो, ती सर्वात श्रीमंत बाई तीच मित्रांनो. रस्त्यात भीक मागून खाऊ द्या, रस्त्यात फिरून खाऊ द्या, काय खाऊ द्या, जे बाई जर आपल्या संसारामध्ये चुलीवर भाकर करून जर आपल्या नवऱ्याला 2 टाईम खावत असेल आणि किती मारो धारो काही करू मित्रांनो तिच्यापाशी राहत असेल, तसल्या बायकांना मला सतनमन मित्रांनो, सतनमन. आणि तशाच संस्कार ग्रहणी सगळ्यात भेटाव्यात अशी मी सगळ्या विनंती करतो मित्रांनो खास. आणि अशाच उद्दिष्ट मित्रांनो की प्रत्येकाला सांगायचं आहे की मित्रांनो कसं असतंय, चालाक बायको व येड्या बायकोची कहाणी मित्रांनो खास. अशा कथेच मनोरंजन घ्यायचं मेन करता असं मित्रांनो. आपल्याला जसा प्रकारे माणूस वागतो तशा प्रकारे बी पुढे त्याचे राहणारे बायको राहते का मित्रांनो, हे ह्याला मेन मुद्दा आहे मित्रांनो आपला खास. त्याच्या ह्या गोष्टीच्या मित्रांनो आपला खास. मग अशाच प्रकारचे वेगवेगळ्या घटना, अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या अशा घडतात मित्रांनो. मग हा भरपूर ह्याची चाला की ह्याला हळूहळू कळत असतं मित्रांनो, ह्याला ओळखून घेत असतो कशा प्रकारे वापरावा कसा काय नाही मित्रांनो, ओळखून घेत असतो मित्रांनो. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षण आठवून ठेवतात मित्रांनो. कसं असतं मित्रांनो, जर बाहेरचं कसं असतं मित्रांनो, जरा बाईला बुद्धी असली मित्रांनो, बुद्धी असलेली बाई कसं असते मित्रांनो, वेगळं असते मित्रांनो. स्वतःच्या मायाला फसवणारी मुलगी, स्वतःच्या बहिणीला फसवणारी मुलगी, नवऱ्याला फसवणारी मुलगी, ती सक्सेस जीवनामध्ये कसं होऊ शकेल मित्रांनो. असं असतं मित्रांनो की पैसा काय सगळं काय नसतं आहे जीवनामध्ये. नाव कमवणं फार मोठं आहे मित्रांनो, पैसा कमवणं. नंतर त्यानं किती जर पैसा आला तर मी ये सांभाळते करते पैशासाठी कोण बी. तर ह्या नाही म्हणतो मित्रांनो, पैशासाठी जर केलं असतं तर गरीब घरची मुलगी केलीच नसता म्हटलं मित्रांनो. गरीब घरची मुलगी केली नसता, किरायाच्या घरची मुलगी केली नसता मी, असा हा विचार तर मांडत असतो मित्रांनो प्रत्येक वेळेस. मग पैशाचा वापर करू मित्रांनो कसं असतं माणसाचं, कसं असतं मित्रांनो, माणूस जे आपलं जीवनशैली जे आहे मित्रांनो, चांगल्या गुणावर चांगल्या वर्णनावर आपण टाकलं पाहिजे मित्रांनो खास. वर्णन कसे राहावं माणसाचे, कसं वागावं, कसं राहावं, हे माणसाचं मेन 80% माणसाच्या बोलचालणीवर राहते मित्रांनो, संस्कारवर राहते. संस्कार जे आहे मेन मुद्दा मित्रांनो, सगळ्यात मेन मोठा संस्कार असतो मित्रांनो. पैसा नसतो जीवनामध्ये. पैसा हा सगळं काही आहे, पण मित्रांनो त्याच्या लिमिटनुसार माणूस किती जर केलं तर मित्रांनो संस्कार 100 नाही 200% अवलंबून आहे मित्रांनो. जिथे संस्कार नाही तिथे पैसाच काम असणार मित्रांनो. किती संस्कार पैसा असो त्याचे संस्कार नाही मित्रांनो, तिथं काही काम असणार नाही पैसा मित्रांनो. ते मग ह्या सांगायचा खाण्याचा मेन उद्देश म्हणजे मित्रांनो कसा आहे की कसा जिथे नोकरी आहे असो या नसो मित्रांनो, तर बोलणं वागणं चलणं ह्याला मेन महत्त्व आहे मित्रांनो. जर पुढची मंडळी जी आहे मित्रांनो, बाहेर जर विचार वेगळं, तिसरा चौथा काय तर वेगळाच असला विचार मित्रांनो, ती बाई नवऱ्याबरोबर कसं राहील मित्रांनो, हे मेन मुद्दा मित्रांनो. ऐकलं मित्रांनो, जी बाई सतत नवऱ्याचा विचार करते काय कसा काय नाही मित्रांनो, ती बाई हमेशाच नवऱ्याच्या पाठीशी राहते मित्रांनो, अनुभव राहते मित्रांनो. असं मित्रांनो. तर आमच्या कसं मित्रांनो असंच होते जोडते मित्रांनो दुसरे. मग त्याने प्रत्येक क्षणोक्षण आपापल्या नवऱ्याची काय लागते काय नाही, प्रोटा कुठे कसं काय नाही मित्रांनो, सगळं काही आपल्या नवऱ्यावर अवलंबून राहत होते मित्रांनो. काहीच असं असं हमेशा त्यांचं ऐकणं करणं बोलणं संस्कार होतो मित्रांनो. ते नोकरीला असून देखील त्यांना आपल्या जीवाच्या पाळत्या त्यानं तिला सांभाळलं मित्रांनो, नवऱ्याला. त्या संस्कारप्रमाणे तिथे आपल्या नवऱ्याला जीवन आपलं पूर्ण ड्युटीमध्ये घालून
3 मुलाला नोकऱ्या लावून मित्रांनो आपलं जीवन त्याने सफल केलं मित्रांनो. जीवनाचा मेन उद्देश तिचा मित्रांनो, सांगायचा मेन उद्देश. आणि आज सगळ्यांचे भले झालेलं आहे मित्रांनो ह्या कहाणीमध्ये त्यांचं. 3 मुलाला नोकरी लागल्यात, शिकून करून 3 मुलाला त्याने ड्युटी लावली मित्रांनो. आणि सगळं चांगलं झालं मित्रांनो. मग असं असतं मित्रांनो, कुठे चांगलं केलं, ज्याची मंडळी चांगली असली तिथे नोकरी लावून बी त्यांना नवऱ्याला चांगलं सांभाळून 3 मुलाला नोकरी लावून चांगलं विचार करून चांगलं करून दाखवलं मित्रांनो. चांगला पोस्ट देऊन सगळे मुलं कामाला असून पोस्ट म्हणजे मनाच्या मनजोगं चांगलं काम झालं मित्रांनो. म्हणजे संस्कार त्यांच्या घरच्या त्या मुलीचे संस्कार की त्या 3 मुलं सांभाळून 3 मुलांना नोकरी लावून फारच कष्टाने त्यानं आपलं घरचं प्रपंच चालवून काटेकोरपणे घर प्रपंच आपला व्यतीत करून जीवन पूर्ण ओलांडून करून आपल्या 3 मुलांना नोकरी लावून जीवन सफल झाले मित्रांनो अशा बाईचं. आणि असल्या बायकांना माझं सत नंबर मित्रांनो. मग असा काय मित्रांनो. आणि आज एकच बाजू नसते मित्रांनो, खरी बाजू जी असते मित्रांनो एका पद्धतीचं लागते मित्रांनो. तरच माणूस प्रत्येक क्षणोक्षणी असते मित्रांनो. प्रत्येक गोष्टी पैसाठी काय नाही, प्रत्येक गोष्टी पैसाठी नसतात मित्रांनो. फक्त काही गोष्टी अशा असतात की मित्रांनो त्यासाठी आपण काय केलं पाहिजे असतं. प्रत्येक माणसाला जाणीव व्हायला पाहिजे की बा सत्याची जागा कशी आहे, सत्याची काय आहे मित्रांनो. लबाडीचं 80% चाललं मित्रांनो. लबाडीचं तर 80% लबाडीला पुढे सत्नमनाम करतात मित्रांनो. खोट्याला तर 80% चाललं नाही, 100% 200% चाललं मित्रांनो. खोट्या माणसाला आजकाल ही दुनिया नमन करते आणि चांगलं म्हणते मित्रांनो. आणि तेच खोट्याला पैसे देऊन लगेच बदलले माणूस मित्रांनो. आजकाल पैसे दिले की गोष्ट बदलत चालली, पैसे दिले की गोष्ट बदलत चालली मित्रांनो. तर मित्रांनो हा खोटं म्हणजे विकत चाललं मित्रांनो. खोटं विकत चाललं आणि त्याची गोष्ट खोट्याला खरं करून गोष्ट सत्यवलेलं आहे मित्रांनो. त्याची पैसा दोन गोष्टी दिले की मित्रांनो गोष्टी बदलल्यात, माणूस बदलायला, बोलणं बदललं मित्रांनो. मग हे सत्य निगडीत कसं, सत्याची जागा जी आहे मित्रांनो खोटं बोलून बदलत आहे मित्रांनो. खास करून म्हणजे हे कुठं होणार मित्रांनो, कुठं होणार, कधी जागणार आहे, कधी जाग येणार आहे मित्रांनो. सत्याला जाग कधी येणार आहे मित्रांनो. सत्याला जाग येणार नाही. कारण काय येणार नाही, सत्य असं पैसे दिल्याच्यानंतर लबाड्यानं लगेच झापून चाललं आणि खोटं पटकन पुढे आलं आणि खोट्यालाच खरं म्हणून दुनिया पुढे निघाली मित्रांनो. तर मी सांगतो मित्रांनो की प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस सत्यानं चालणारा असला तरच माणूस पुढे जीवनात सक्सेस असतो मित्रांनो. हा एक माणूस ज्या दिवशी माणूस चुकला मित्रांनो त्या दिवशी संपला मित्रांनो. माणूस सांगायचा मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो, ज्या दिवशी माणूस चुकला त्या दिवशी संपला. सत्याची जागा कधी बी झुकत नसते मित्रांनो. चांगल्या पद्धतीनं, चांगल्या शौर्यानं, चांगल्या विचारानं माणूस सतत ठाणून जर पुढे चालला मित्रांनो तर पुढे सक्सेस होणार म्हणजे होणार मित्रांनो. मग हाच व्हिडिओ मी त्यासाठी बनवतो आहे खास मित्रांनो की चालाक व येड्या बायकोची कथा ही म्हणून ह्या कहाणीचा मेन मुद्दा ठेवला मित्रांनो. कारण की ह्या भरपूर जणांना पाहायला भेटावा. आणि हा व्हिडिओ नंबर 1 चालणार मित्रांनो. छाती ठोकून सांगतो हा खोटं बोलणारा हा व्हिडिओ बनवला मी पूर्ण खोटं बोललो मित्रांनो. व्हिडिओमध्ये टोटल सांगतो हा व्हिडिओ टोटल खोटं बोलत आहे. आणि पूर्ण ही कहाणी जी आहे मित्रांनो काल्पनिक बनवलेली आहे आणि खोटी बनवली आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्त चालणार मी तुम्हाला हे बी सांगतो मित्रांनो. कारण का सगळं खोटं बनवलं, कारण खोटं पटकन विकलं जातं मित्रांनो. आणि अशा खोट्याला प्रत्येक जागी कोण बी पटकन जागा दिली जाते मित्रांनो. पुढे तर की खोटं कसं आहे मित्रांनो पटकन, आणि खोट्याला कसं आहे मित्रांनो मान पहिले दिलं चालला मित्रांनो. खोटं आज कुठं विचारा तुम्ही, सत्याला कोण व्हॅल्यूच राहणार नाही मित्रांनो. कारण कसं आहे बघा मित्रांनो, तुम्ही आता छोटी वस्तू होतं एवढी वस्तू, ते दुकान गेली एवढं भाव होतं, एवढं रस्ता गेला एवढा भाव होतो. म्हणजे खऱ्याला जागा राहिलेली आहे का मित्रांनो मला सांगा तुम्ही. आता ही एक वस्तू घेतली का दुकान व्यावसायिकानं त्याने गेला रोडवर विकला 10ची वस्तू 15ला विकला मित्रांनो. चला मांडू गोष्ट मित्रांनो. तर रोडवर होता 10ची वस्तू 5 रुपये खायला विकला मित्रांनो. आणि तीच वस्तू दुकानात गेली मित्रांनो, ती 10ची वस्तू 100ला गेली. म्हणजे खोटं बोलून त्याने 100 खाल्ले मित्रांनो, खरं बोलून 5 खाल्ले. म्हणजे खोट्याची जागा खरी का खोट्याची जागा खरी मित्रांनो. खऱ्या जागा म्हणजे खरं खोटं झालेलं आहे मित्रांनो आणि खोटं खरं झालेलं आहे. ह्याच्यासाठी विचार करा मित्रांनो. आजकालचे युग जे आहे मित्रांनो सगळं पैशाच्या मागे पळत आहे मित्रांनो. सत्य कुठे चालत नाही मित्रांनो. सत्याची जागा फार कठीण होत चालली. पण लक्षात ठेवा मित्रांनो, मी इतिहास गाव आहे मित्रांनो. इतिहास गाव आहे की सत्य कधीही जीत होणार, सत्याची जीत होणार मित्रांनो. सत्याची जीत होणार आणि सत्य जिंकणार मित्रांनो. या कथेचा मेन मुद्दा सांगतो मित्रांनो. किती जर पुढे आलं मित्रांनो तर सत्य जिंकणार म्हणजे जिंकणार हे मी तुम्हाला 100% सांगणार मित्रांनो. तुम्हाला माझ्या ह्या कथेमध्ये मी ह्या मेन मुद्दा मी शेवट पण लढत आहे मित्रांनो. ह्या गोष्टीसाठी आणि शेवट मी ह्याच गोष्टीला स्तब्ध होणार मित्रांनो. इतिहास गावा सत्य कधी आज हला नाही आणि पुढे हलणार बी नाही मित्रांनो. आणि प्रत्येक क्षणानुसार मी सांगणार मित्रांनो की क्षणामध्ये आणि मनामध्ये एकच गोष्ट जबाबदारी ठरणार मित्रांनो. सत्याची गोष्ट धरून चालणार तर मित्रांनो ती खरी झाणार मित्रांनो. आणि ज्या दिवशी कसं मित्रांनो
किती जर माणूस खोटं लबाडी करून जाऊ दे मित्रांनो, ती जागा कधी घेऊ शकत नाही मित्रांनो. आज यूट्यूबवर मी तुम्हाला सगळ्यासमोर बोलत आहे, छोटाच यूट्यूबर आहे मित्रांनो मी, पण मोठी गोष्ट बोलत आहे. तरी पण मला आज हा व्हिडिओ दाखवताना, मला सांगताना सगळ्याला खूप आनंद होत आहे मित्रांनो, की कारण की मी चांगल्या गोष्टीसाठी आणि चांगल्या गोष्टी लढत आहे आणि चांगल्या गोष्टीसाठीच प्रयत्न करत आहे की सगळ्यासाठी आपली कहाणी आपली पोहोचावी आणि सगळ्याला एक ऐकण्याचं मनोरंजन व्हावं आणि काल्पनिक कथा बी आहे मित्रांनो, मनोरंजन घ्यावे, आनंद घ्यावे, हेच आमची आहे विनंती सगळ्याला. तर मित्रांनो, हेच कथेचा मेन रूप आपल्या मित्रांनो की बाबा ही जी कहाणी आहे याचा ट्विस्टच आहे मित्रांनो तसा, की सत्याच्या आधारित कोणती बाजू कशी आहे मित्रांनो, ही माहिती प्रत्येकाला राहावी मित्रांनो काल्पनिक कथेची, आणि प्रत्येकाला टाईमपासून मनोरंजन व्हावं मित्रांनो. आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या आपण प्रत्येक क्षणावर आपण बोलत आहोत मित्रांनो, की आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये ही गोष्टी प्रत्येक जणांना काय नाही केले टॉपिक आपल्याला कळत असेल मित्रांनो. प्रत्येक क्षणामध्ये आपण काय केलं आहे काय नाही ह्या माणसाला प्रत्येक क्षणाला आठवण होते मित्रांनो. तर विचार करा मित्रांनो, ज्या माणसाने ते घटना केली असेल मित्रांनो, त्याचं सगळ्याच माहिती असेल मित्रांनो, तो असं केला तो तसं केलास, ती त्याच गवा झाला मित्रांनो. हा असा नसा असो नसेल मित्रांनो एक दिवशी, तर ती इतिहास गवा मित्रांनो, ह्यानं हा शिकला, ह्यानं हा केला, इतिहास डुबणार नाही मित्रांनो ती. तर मित्रांनो, ही गोष्ट अशी आहे की सत्य कधी डुबत नसते मित्रांनो, सत्य जागा कधीही दुसरी घेऊ शकत नसते मित्रांनो. आणि मित्रांनो आणि सत्य जागा कधी कोण जिंकत नसतं मित्रांनो, लबाडत असतं आणि खरं करत असतं मित्रांनो. मग हे विचार करा, लबाड करून पैसा आज कमवू शकतो माणूस, इज्जत कमवू शकत नसतं मित्रांनो. तरी पण तो माणूस फार कसा समजतो, आपल्या विचारावर धैर्यावर अवलंबून असतो मित्रांनो. आणि आज जीवनशैली जी असते मित्रांनो, एक चालाक बाई मित्रांनो किती खोटं बोलू शकतं हे आपल्याला कळू शकतं मित्रांनो. हां, तर तिच्या नवऱ्याला का प्रत्येकाला मग कसं नवऱ्याला खोटं बोलून प्रत्येकाला फसवणारा माणूस कधी पुढे येत असतं का मित्रांनो, मला सांगतो. नवऱ्याला खोटं बोलून, ज्या नवऱ्यानं एवढं केलं मित्रांनो, त्याला खोटं बोलून कोण पुढे सक्सेस झाले मित्रांनो, सांगा मला तुम्ही. खोटं बोलून किती काळ खोटं बोलून पुढे जाऊ शकते मित्रांनो माणूस, किती काळ एक सांगा मला. खोटं बोलून दुसरं तिसरं सांग चौथं सांग बोल, असं वेगवेगळा वापर करणार मित्रांनो. आणि लबाड बोलणार तिकडे नवऱ्यालाच नाव ठेवणार, त्यात ज्या नवऱ्याचं खाल्लं केलं उठलं बसलं त्यालाच नाव ठेवणार मित्रांनो. मग सत्य कुठं लपलं मित्रांनो, याच्या मला सांगा. सत्य लपलेलं आहे पूर्ण 100% मित्रांनो. का की जो पण अशा विचाराचे जो पण येणार आहेत मित्रांनो भारतामध्ये, नवऱ्याचं नाव खराब करणार किती टक्के आहे ना मित्रांनो, तर हे असंच होत जाणार मित्रांनो. जो पण हे लबाडी खोटं असं लबाड करून दुनियामध्ये जर सत्याची जागा जर असं खोटं बोलून जर लोक पुढे येत असेल मित्रांनो, तर हे असत्य आहे मित्रांनो. जनावरांना चांगलं वागलं प्रकार केलं त्याला मित्रांनो, त्याचं नाव ठेवून बाजूला राहणे आणि त्याचा फायदा घेत राहणे मित्रांनो, हे कुठं सत्य आहे मित्रांनो, मला सांगा. तुमच्या बाजू मी मानतो गोष्ट मित्रांनो, हे कुठलं सत्य आहे, हे कुठं नाही आहे मित्रांनो, मला सांगा तुम्ही. ज्यानं शिकवले केल्याचा फायदा घेऊन त्याचं नाव खराब करणं, हे कोणतं मोठं पण आहे मित्रांनो. तर मला हे सांगा मित्रांनो, सती सावित्रीबाई आपल्या नवरा सोडून कुठं राहू शकते का मित्रांनो, मला सांगा तुम्ही. कोणती बाई म्हणजे इकडं जा तिकडं जा, पळालं की इकडं पळा तिकडं पळा, असं कोण करतात का मित्रांनो, करत नसतं मित्रांनो कोण बी असं. म्हणजे मित्रांनो, आपल्या एक सांगायचं मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो, ज्याचे मित्रांनो संस्कार आहे त्यांची मंडळी नवऱ्याला कधी सोडून राहू शकत नसते मित्रांनो. नवऱ्या संगत आपलं जीवन व्यतीत करतात मित्रांनो. मेन मुद्दा सांगायचं म्हणजे मित्रांनो, जी बी मंडळी आहे आपल्या म्हणजे नवऱ्यासोबतच आपले जीवन कुठं व्यतीत करतात मित्रांनो. कारण का त्याला माहीत आहे जे काय आपलं ते नवराच आहे मित्रांनो, सुखात दुःखात प्रत्येक क्षणामध्ये आपला नवराच आहे. तर हे ओळखून घेतात मित्रांनो, तिची बायको कोणत्याही. आणि जी बाई फक्त त्याचा कामापुरता वापर करून तिकडे जा इकडे जा, चौथा मित्र कर, पाचवा मित्र कर, सहावा मित्र कर, ती जिंदगीमध्ये काय सक्सेस होणार मित्रांनो. ती बाई 7वा मित्र, 8वा मित्र, 9वा मित्र, ती जिंदगीमध्ये कुठं सक्सेस झाली मित्रांनो, त्याच गावात सांगा मित्रांनो मला. अशा ज्या बाया केले ते मित्र आज पालते, आज कुठे आहेत मित्रांनो, त्याची इज्जत कुठं आहे त्यांना मित्रांनो. 4 मासाची इज्जत कुठे राहील मित्रांनो, त्यातल्या 4 मासाची इज्जत राहील का मित्रांनो, मला सांगा तुम्ही. कळवा मित्रांनो, या स्टोरी मी सांगतो मी. मला हे सांगा मला, 5वा मित्र, 6वा मित्र, 7वा मित्र. आणि आपण असं करत गेले जे आहेत मित्रांनो खास ह्या कहाण्यामध्ये. आणि आपण वाईट वागायचं मित्रांनो, नाव खराब दुसऱ्याचं करायचं मित्र, नवऱ्याचं नाव खराब करायचं, असंच आहे तसंच आहे म्हणायचं मित्रांनो. आणि मग मित्रांनो, सत्याची घटना आहे मित्रांनो, सत्य कधी लपत नसतंय, कधी बी मित्रांनो सत्य कधीच लपत नसते. सगळं कुठं ना कुठं किती चोर राहू दे आणि किती खराब राहू दे मित्रांनो, कुठं ना कुठं सुराग सोडतं चोर मित्रांनो, कुठं ना कुठं सुराग सोडतंच. किती जर मी चांगल्या म्हणले मित्रांनो, इकडं तर किती काळ केलं, सुराग कुठं ना कुठं चोर सोडतंच मित्रांनो. सुराग सोडल्याशिवाय सुराग सोडतंच मित्रांनो, सुराग सोडलेच आहे मित्रांनो, सुराग बी सापडत मित्रांनो दिसतं. आणि चोरी कधी चोरी आणि हे मित्रांनो कधीच सापडत असते मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून मी सांगतो मित्रांनो,
एकाच गोष्टीला अटल राहा ते माणूस जिंदगीमध्ये सक्सेस आहे मित्रांनो. आणि सत्य सत्यच असते, सत्य कधी हरत नसते मित्रांनो. सत्य परेशान होऊ शकता पण सत्य परेशान होऊ शकता आहे पण पराजित नाही मित्रांनो. मी स्वावलंबून व स्वाभिमानाने सांगतो मित्रांनो की ही चांगल्या जर वाटानं आपण चाललं तर कधीही आपल्याला कुठं परिस्थितीमध्ये लोकांना नाव ठेवलं मित्रांनो, सत्य कधी लपत नसते. आणि सत्य कोणासमोर झुकत बी नसते मित्रांनो. मी सांगतो सत्य ठोकून मित्रांनो तुम्हाला. आणि खोटं 100% चालते मित्रांनो. हे बी सांगतो गोष्टी मी तुम्हाला. खोट्याची जय व्हायला मित्रांनो, सत्य जय व्हायला गेलं, खोटं जय व्हायला. कारण का खोटं सत्याला पैसे देऊन खोटं बोलून पैसे देऊन मित्रांनो बदलायला मित्रांनो. ही कहाणी आहे मित्रांनो. अशामुळे कसं मित्रांनो, संस्कार जे आहेत मित्रांनो, संस्काराची परंपरा रूल वेगवेगळ्या प्रकारे बदलत आहेत मित्रांनो. संस्कार बदलायला मित्रांनो काय राहिले मग आजकालची पिढीचं मित्रांनो. तर मी एक सांगतो मित्रांनो, आज जे बी मी सांगतो मित्रांनो, ज्याने बी आज हे काय सांगतो ह्याच्यावर मी आधारित म्हणून बोलतो मित्रांनो. ज्याने बी मित्रांनो करा, जेव्हा लग्न वगैरे झाले चांगलं राहा, सगळं एकमेकांना राहा, जिंदगी काढा, सुखा दुःखात प्रत्येकाला एकमेकाला साथ द्या मित्रांनो. चांगलं एकमेकाचं होऊ द्या. माझी हीच विनंती सगळ्या की ह्या व्हिडिओमधून एकच सांगायचं मित्रांनो, सगळ्या जोडप्यांचं चांगलं व्हावं. माझं एक उद्या सांगायचं आहे मित्रांनो की सगळ्यांचंच ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो की सगळ्या जोडप्यांचं चांगलं व्हावं आणि सुखादुःखात प्रत्येकाला जीवनसाथी चांगला भेटावा, की एकमेकासोबत चांगलं राहावे. हेच आपल्या मेन मुद्दा आहे मित्रांनो. सुखात दुःखात नवरा बायको एकमेका साथ द्यावा आणि सगळ्या संकटात सुखदुःखात एकमेकांना समजून जीवन घालावं मित्रांनो. आणि मला असं सांगायचं मेन मुद्दा की आपल्या नवऱ्याला कोणतीही बाई फसून बाहेर कुठे बी 10 जागेत कुठे फिरलेली बाई जिंदगीमध्ये सक्सेस होत नसते मित्रांनो. आणि तसं करू बी नाही कोणत्या बाईनं, स्त्रीनं आणि कोणत्या मुलीने मित्रांनो. माझं एक सांगायचं मेन मुद्दा आहे की मित्रांनो, आपलं जीवन जे आहे मित्रांनो पूर्ण आपल्या नवऱ्यासाठी व्यतीत करावं होईल तेवढं. आणि आपलं जीवन सुखादुःखात प्रत्येक क्षणामध्ये नवऱ्यासोबत जीवन शेवटपर्यंत काढावं. प्रत्येकाला जीवनसंगिनी चांगली भेटावी मित्रांनो. माझी ही सांगण्याची कळकळी सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो की तुम्ही सगळ्याचंच चांगलं व्हावं आणि सगळ्याचंच आपल्याकडून खूप आनंद व्हावा, सगळ्यांचंच भलं व्हावं, हे आमचा खाण्याचा मेन उद्देश आहे मित्रांनो. आणि आमच्याकडून सर्व पुरुषांकडून मी एक अशा प्रकारे किंवा आपल्या जीवनसंगीला खूप चांगलं सांभाळावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीचं न कमी होतं त्या सगळ्याला गोष्टी पुरवठा करणे, जास्त ड्रिंक वगैरे जास्त ओव्हर न करता आपापल्या फॅमिलीसंग बरोबर राहावे, ही सगळ्या विनंती आहे मित्रांनो माझी. आपल्या फॅमिलीसंग कुटुंबासमोर आपलं जीवन व्यतीत करण्यानं पूर्ण आईवडिलांसंग जे मुली असतात त्याच्या मित्रांनो की आपल्या सासूसासऱ्याला आई वडील म्हणून समजून त्यांच्या बरोबर राहावे आणि त्यांची सेवा करावी, हेच मी सगळ्या विनंती करतो मित्रांनो. आजकालच्या मुली जे आहेत मित्रांनो त्यासाठी मी सगळ्यात खास सांगायला इच्छितो मित्रांनो की पुढे जे आहेत आपले सासू त्यांना मायबाप समजून आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टी आपण त्यांना प्रत्येक गोष्टीचे आपण त्यांचा पुरवठा पूर्ण करावा मित्रांनो. त्यांना सांभाळावं चांगलं, त्यांच्या आईवडील आपल्या आईवडील म्हणून त्यांना सांभाळावं आणि त्यांना चांगलं सांभाळावं. कारण प्रत्येक आपल्या आईवडील समजतात की आपल्या जसं वय होत चालतं तसं आपल्याला आपले सून लोक आपल्याला सगळं शेवट पण सांभाळावं करावं असं प्रत्येक आईवडिलाचा विचार राहते मित्रांनो. तसंच प्रत्येकाला सून भेटावी आणि सगळ्याचे चांगलं व्हावं. प्रत्येकाला आपले जीवनसंगिनी जे आहे मित्रांनो प्रत्येकाला चांगली भेटावी आणि सगळ्याला मनोकामना करतो की मी चांगलं प्रत्येकाचं घडावं मित्रांनो. आणि जे जीवनसंगिनी आहे त्याने आपल्या आईवडिलाला मुलाच्या आईवडील त्याला आईवडील चांगलं मन समजून सासूची सेवा करावी, नवऱ्याची सेवा करावी, नवऱ्याने भरपूर तिला म्हणून त्याचा एकमेकाचं मन जुळून एकमेकाचा आनंदानं खुशीत राहावे, हेच आमचं सर्वाला विनंती आहे कळकळीची मित्रांनो. नाही असं कसा मित्रांनो फायदा घेणारे बी कोण असं भेटणार मित्रांनो. ज्या चालाक मुली आहेत मित्रांनो ते जिंदगीमध्ये कुठे ना कुठे अपयशामध्ये सापडतात मित्रांनो. आणि जेव्हा माणूस जागा झाला का मित्रांनो तर मग कधी विचार करत नसतं मित्रांनो, कधी विचार करत नाही होता ठेवायचा मित्रांनो. कारण कसं असतं म्हणा तुम्ही जागा गेली की माणूस कधी परत नसतं माणूस मित्रांनो. जीवनामध्ये पैसा कमवू शकतो माणूस, इज्जत कमवू शकत नसतं. प्रत्येक क्षणी प्रत्येकाला कुठं पैसा भेटते पण माणूस की भेट नसते मित्रांनो. एक बाई 10 कडे जाईल पण ती इज्जत कमवू शकत नाही मित्रांनो ती पण. आणि तसल्या गोष्टी लपत बी नसतात मित्रांनो खास, हे लक्षात घ्या मित्रांनो. ह्यासाठी मी सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मित्रांनो, प्रत्येक हजारों विनंती आहे सगळ्याला, लेडीजला जेंट्सला की सगळ्यांनी जे चुका होतात त्यातल्या चुका न करता आपल्या प्रपंचामध्ये होईल तेवढं पाहत राहा मित्रांनो. प्रपंचामध्ये मित्रांनो की आपल्या जे काय नवरा आहे म्हणून आपले पूर्ण त्यासाठी लावून टाकावं जीवन प्रणाली मित्रांनो. त्या बायकोनं मध्ये सांगायचं जे बाई संस्कारी खाते मित्र आपल्या नवरा कशी राहणार मित्रांनो, मला मेन सांगायचं म्हणजे. मग असं 3-2-3 असं मग त्याला जीवनाला काय अर्थ आहे मित्रांनो तुला जगण्यानंतर. कारण की हे जीवन आहे मित्रांनो, काही लपू शकत नाही दुनियामध्ये, ह्या कुठं काही लपू शकत नाही.
हे माझा मेन सांगायचा उद्देश आहे मित्रांनो. आणि ह्या कहाणीचा टोटल सांगायचा व्यक्ती आहे मित्रांनो की फार अशी ही कहाणी प्रत्येक अशी कहाणी जी आहे मित्रांनो कोणासाठी घडून आहे मित्रांनो. मी सांगायचं मेन मुद्दा मित्रांनो की सगळ्याचं चांगलं व्हावं, माझा विचार सांगायचा मेन मुद्दा हे आहे मित्रांनो. आणि प्रत्येका सणोसणी की सगळ्याच्या खुशीमध्ये मी एक मेन मुद्दा सांगायचा विचार आहे मित्रांनो आपल्याला की प्रत्येकात चांगलं व्हावं आणि सगळ्या जीवनसंगती चांगली भेटावी आणि प्रत्येक सणोसणी त्याला सांभाळणारी, त्याच्याबरोबर राहणारी, सुखादुःखात साथ देणारी आणि त्याचा विचार करणारी अशी पत्नी सगळ्याला भेटावी मित्रांनो. मी हे सगळ्यासाठी विचार करतो मित्रांनो खास की अशा ज्याला चांगलं भेटत त्यांचं चांगलं भेटत झालेलं आहे मित्रांनो. सुखात दुःखात प्रत्येक क्षणात मी भेटलेला आहे मित्रांनो की आपल्या बायका प्रत्येक क्षणामध्ये कुठे बी मित्रांनो टेंट टाकून भेटले की चुली भाकरी करून देखील नवऱ्यासोबत झालेले आहेत मित्रांनो. काही जागी संस्कार देखील आहेत मित्रांनो आणि काही जागी वक्तव्य आहेत मित्रांनो. मग तसल्या मी एक सगळं सांगतो मित्रांनो. जर कोणासाठी असं काही घटना जर उदाहरण कहाणी सांगितलं मित्रांनो, उदाहरण असं कोणासाठी काही झालेलं बी असलं तर मित्रांनो तर मी सांगतो मित्रांनो असं कोणताही पाऊल उचलू नका मित्रांनो. म्हणजे कसं सांगायचं मुद्दा कोण फाशी घेऊ नका, काही विष पिऊ नका, काही तसलं म्हणजे असं कोणासाठी घडलं मित्रांनो म्हणजे कोणाची मंडळी असं केली तशी केली, मी असं करतो मला नाही आता मी काय तर करून घेईल, असं कोणत्याही मनुष्यानं कोणत्या माणसानं विचार करून ह्या विनंती आहे. सात काही झालं असलं तर आपलं जीवन जे आहे हसे खुशीमध्ये मजेमध्ये, कारण दुनिया भरपूर मोठी आहे मित्रांनो. खुशीमध्ये आनंदामध्ये सगळ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद घाला. कारण आपला जर जीवनसाथी जर असा निघाला मित्रांनो तर आपण काय नाही दुसरा मार्ग घेऊ शकतो मित्रांनो. जीवनात मार्ग भरपूर आहेत. असं कोणता लाटचं पाऊल घेऊ नका मित्रांनो की ती आपल्याला आपल्या आईवडिलाला सगळ्यालाच वाईट वाटावं मित्रांनो. कारण की आपल्या आईवडिलांना ह्याचं मोठं केलं आहे मित्रांनो. त्यासाठी पुढं आपलं काय जीवन काय जगायचं आपलं हेच मेन मुद्दा आहे मित्रांनो. प्रत्येकाला एक दिवशी जीवन संपवायचं मित्रांनो. म्हणून ह्याचा मेन मुद्दा सांगायचा मित्रांनो आपल्याला काय की थोडंफार आपण दुसऱ्यासाठी जगा मित्रांनो. दुसऱ्याच्या खुशीमध्ये थोडं सामील होऊन बघा. जीवन कसं कळतं मित्रांनो आपल्याला. जेव्हा आपल्या घरच्यांना आपल्याला त्रास दिला ना मित्रांनो, त्रास ते न घेता आपण दुसऱ्या सुखामध्ये सामील होऊन बघा मित्रांनो. ती दुनिया आपली आहे. जे नाही त्याची आठवण करण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा मित्रांनो. कारण जीवन कसं मित्रांनो त्या गोष्टीला आठवण करून जिंदगी जात नसते मित्रांनो. मला हे कळतं मित्रांनो. आपल्याला जीवन जगायचं मित्रांनो सगळ्याच्या खुशीमध्ये राहतो मी, ती खुशी आपल्याला आहे. त्या गोष्टी विचार करून आपले जीवन संपू नका मित्रांनो. आणि जीवन भरपूर मोठं आहे, त्याचा फायदा घ्या तुम्ही आणि चांगल्या प्रकारे जगत राहा. माझं हे सांगायचं मेन मुद्दा आहे मित्रांनो की जीवन आहे हे आणि कशा प्रकारे आपलं वागायचं, कसं राहायचं आपल्याला हे सांगायचं मित्रांनो तुम्हाला सगळं. तर प्रत्येक माणूस आज प्रत्येक क्षणी माणूस मित्रांनो कसं करायचं आपल्याला काय नाही कसं वागायचं चांगले विचार घ्या, संस्कार घ्या. चांगल्या म्हणणं असतं प्रत्येक घरात तुम्ही संस्कारही पाहिजे मित्रांनो काय जागी. म्हणजे मित्रांनो मी म्हणजे लाईव्ह एका मित्रासोबत गेलो बघितलो मित्रांनो. बाई नवरा होता पानपुरी करणारा मित्रांनो. बाई आपल्या घर एवढं सोन्यासारखं सामान होती पण त्या मित्रांनो बघितलो. घर साफसफाई केली मित्रांनो, गेलं पाहिलं मित्रांनो. आणि नवरा पानपुरी करणारा मित्रांनो जाऊन पाहिलो. पानपुरी करून आपलं उदरनिर्वाह करणारा होता नवरा आणि बायको तिची ती घरी मित्रांनो. म्हणजे नवरा आपण काम करून येतो मित्रांनो सगळं साफसफाई करून सगळं सफा वगैरे करून ठेवून आपल्या नवऱ्याची वाट पाहत होतो मित्रांनो. आम्ही घरी जातात पाहिले मित्रांनो. म्हणजे पाहुण्याचं कोणाचं घर होतं मित्रांनो. आम्ही जात पाहता तर घर एवढं स्वच्छ ठेवलं होतं मित्रांनो. आणि त्याला म्हणजे पुस्तकं वाया पडले होतं मित्रांनो त्या घरामध्ये. असं वाटतं त्या घरामध्ये संस्कार एवढं जपलेले आहेत मित्रांनो. माझ्या मनात गोष्ट आली आणि मी एक चक बोललो मित्रांनो त्यांना की मॅडम म्हणलो फारच 30-35 वर्षाखालची माझं जे होतं मित्रांनो आज तुमचे संस्कार बघून आम्हाला आठवण येतं मित्रांनो. मित्राचं घर होतं म्हटलं तिथं वह्या पुस्तकं आणि पडून राहायची मित्रांनो. अभ्यास आम्ही 24 घंटे राहत होते लेकरामध्ये त्यांची. ती गोष्ट मला तेव्हाची गोष्ट तुमच्या घरी आल्यानंतर मित्राच्या आमच्या घरची आठवण आली मित्रांनो. असंच घर होतं मित्रांनो मॅडमला मला. खूप छान ठेवलं मॅडम म्हणून तुम्ही घर. मग त्यांना आश्चर्य वाटलं. थोडं बसले शांत मित्रांनो. तर संस्कार एवढं खूप छान होतं मित्रांनो. चहा वगैरे केला तिथून आम्ही निघालो चहा वगैरे पिलो मित्रांनो. तर मित्रांनो असे संस्कारी बायका सगळ्या भेटावा असं ह्या देशात सतत असे संस्कारी बायको भेटायच्या मित्रांनो खास. तर मित्रांनो मी हेच सांगायचा मेन मुद्दा आहे की आपल्याला मित्रांनो कसा असो आपला म्हणजे नवरा बायको कशी असो नवरा कसा असो साधारण राहणार मित्रांनो. तर जसा आहे तेच खऱ्या जिंदगीमध्ये सक्सेस चालायचं मित्रांनो. ह्याला नाव ठेवू किंवा त्याला नाव ठेवू ही जिंदगी होत नसतं मित्रांनो जास्त. आणि जे कसं असतं मित्रांनो जे बाईला दहाकडे बघायचा सवय असतं मित्रांनो ती बाई जिंदगी कुठं सक्सेस नसते मित्रांनो. आणि तसल्या बायाचा विचार जर कोण माणूस जर फाशी घेऊन विष घेऊन तसल्या बाईचा विचार जर माणूस मरतो तर सर्वात मूर्ख माणूस तोच माणूस मित्रांनो ज्या बाईच्या पायात मरतो तो मित्रांनो. माझ्या मेन पॉईंटवर मी सांगतो पण मित्रांनो बोलायचं मेन मुद्दा तो माणूस मूर्ख म्हणायचा सगळ्यात मोठा. कारण तशा बाई मरणे फाशी घेणे विष पॉइझन पिणे मग सगळ्यात मूर्ख माणूस म्हणजे तोच माणूस मित्रांनो. कारण जी बाई त्याचा विचार करणं त्या बाईसाठी किंवा असं करणं म्हणजे हे सगळं मूर्खपणा झाला मित्रांनो. मग ह्याचा मेन मुद्दा सांगायचा मित्रांनो कसं की आपले जीवन जे आहे मित्रांनो जीवनशैली जे जेवण दिले आपल्याला त्याचं 10 पट चांगलं जागा हशी खुशीने जागा आनंद जागा सगळ्याच्या खुशीमध्ये आपली जिंदगी करायला सगळ्यामध्ये मजेत राहावं खुशीत राहावं मित्रांनो एन्जॉय करत राहावं.
आणि हे जीवन आहे मित्रांनो खास सगळ्यासाठी मी मेन मुद्दा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो खास आजचा आणि मोठा बनवला आहे मित्रांनो खास की ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती भेटावी जीवन आहे त्याच्या आनंदाने घडवा मजेत घालवा गाणे म्हणत राहावा एन्जॉय करत राहावा इकडे जावा तिकडे जावा आनंदाने राहा मित्रांनो विचार करून आपली जीवनशैली खराब करू नका मित्रांनो कारण जीवन लई अनमोल आहे मित्रांनो आणि अनमोल आहे तर अजून अनमोल बनवा मित्रांनो आणि जीवन डबल येत नाही मित्रांनो ह्या डबल जगा मित्रांनो जीवनाच्या कोण काही विचार करू आपलं जीवन हसत खेळत म्हणजे जगायचं मित्रांनो कारण की असं नसतं की मित्रांनो 3 गड गेले 4 गेले ते जीवन तसल्या बघायचं आपण विचार बी असं नाही मित्रांनो काय संस्कार मेन आहे मित्रांनो ज्या वेळेला संस्कार त्याच्या नावाच्या घरी येते राहते हसून खेळून बोलून जाते येते कवा जाते मित्रांनो ती बाई संस्कृती झाली मित्रांनो आणि अशा बाई आपण कोणत्याही गोष्टी खुदकेशी करणं आत्महत्या करणं विष पिऊन मरणं हे कोणत्या गोष्टी मला पडत नाही मित्रांनो जे सगळं असं काय झालं ते मित्रांनो खूप त्या मित्रांना सांगतो की मित्रांनो असं कोणत्या गोष्टी अवलंबून घेऊ नका लास्ट टोकाचं पाऊल घेऊ नका मित्रांनो कोणत्या असल्या बाईच्या पायात आपण लास्ट टोकाचं पाऊल उचलू नये मित्रांनो कारण असं त्यातल्या बाईचा विचार करून डोक्यात देखील घेऊ नका मित्रांनो कारण का त्यातल्या बाईला संस्कार नसतात मित्रांनो संस्कार रूढ असतात मित्रांनो संस्काराचे रूढ पाहिजे मित्रांनो मनामध्ये ज्या बाईला संस्कार नाही त्याच्या बाई वाईट विचारात आपण काहीतरी करून घेणं हे मला पटत नाही मित्रांनो खास काय कोणत्या बाई फाशी घेऊन मारायचं कोणत्या बाई विष घेऊन मारायचं मित्रांनो मला सांगा तुम्ही जी बाई 3-4कडे जाते त्याच्याकडे जाते 5कडे जाते 6कडे जाते ती संस्कारी बाईक असते मित्रांनो कुठे संस्कार तिचे आपले संस्कार कुठले मित्रांनो मला सांगा संस्कार कुठले असल्या बाईकडे जे नवरा सोडून त्या मित्राकडे जा ह्या मित्राकडे जा त्या बाईकडे जा ह्या बाईकडे जा त्या मासाकडे जा ती संस्कारी बाई आहे मित्रांनो कुठून संस्कार तिला मित्रांनो संस्कार कुठं त्याच्यामध्ये मित्रांनो संस्कार कशामध्ये ह्याचा अर्थ तर माहिती आहे का मित्रांनो संस्कार विकत बसतात मित्रांनो संस्कार पहिलेपासून त्याच्यामध्ये रुढले असतात मित्रांनो खानदानी संस्कार रुढले असतात मित्रांनो त्या बाईमध्ये तसे संस्कार त्यासाठी काय कोणता लास्ट टोकाचं पाऊल घेणार मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो स्वतःसाठी जिंदगी जगा ह्याच्यात खेळत एक नाही वेगळं जिंदगी जीवन फार मोठा वेगळा आहे मित्रांनो प्रत्येक क्षणामध्ये वेगवेगळं काय ते असं भेटणार नाही प्रत्येकाला काय ना काय होत राहतं मित्रांनो चांगलं जीवन जगा मजा जगा आनंद जगा मित्रांनो तिने असं केले तसं आपलं जीवन खराब करू नका मित्रांनो मग त्या बाईनं पुढचा पाऊल टाकले तर मग हे बी माणूस आहे की मित्रांनो ती बाईला पुढे पाऊल टाकते नाही 10 पाऊल टाकतो मित्रांनो ते बाई असून जर असं करत असेल तर हे माणूस आगडी माणूस मित्रांनो ह्याने काय करू शकत नाही तसं मित्रांनो तर हे सांगायचं मेन मुद्दा आहे मित्रांनो आपल्याला बाई असून एक पाऊल टाकत असेल त्यानं 2, 4, 5 करत असल्यानंतर तर हा संस्कार असेल तर लग्न करून घ्यायचा मित्रांनो पण असा कोणता पाऊल घ्यायचा नाही मित्रांनो कोणा बी फाशी घेणे किंवा पॉइझन पिणे असं कोणताही विचार करायचा नाही मित्रांनो मग बाईचं तसं असेल मित्रांनो तर मी सांगायचा मुद्दा एकच आहे मित्रांनो की कोणता लाटचा टोकाचा निर्णय घेऊ नका मित्रांनो कारण त्याच्यामध्ये संस्कार नाही त्याच्या घरामध्ये संस्कार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो असल्या बाईपायी कोणताही लास्टचं टोकाचं पाऊल घेऊ नका असल्या जे संकट म्हणजे कसं घडता त्यासाठी मी लास्ट समजून सांगत आहे मित्रांनो सगळ्याच्या खुशीमध्ये आपली खुशी आनंदामध्ये कुठे सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहावा मित्रांनो सगळ्यात हशीमध्ये खुशीमध्ये मित्रांनो ज्याने आपली कदर करते त्याची कदर करा मित्रांनो ज्याने आपल्या हसून खेळून बोलतो त्याला हसून खेळून बोला मित्रांनो पैशावाला असला तर बोलत असला तरी बोलू नका मित्रांनो गरीब मित्र भेटला आपल्याला 2 गोष्टी सुखाच्या आनंद खुशीने बोलतो त्याला बोला मित्रांनो पण आपल्या कुठं कशा प्रकारे निवडायचा आणि कसा मार निवडायचा हे आपल्याला राहून बोला मित्रांनो व्यसन असले तर मित्र म्हणणार नाही व्यसन माराबरोबर का तसं नसतं मित्रांनो प्रत्येकाचे आगळ्या वेळा काय मित्रांनो कोणता मित्र कसा तर प्रत्येकासमोर आपण थोडं मित्रांनो मित्र देखील मार्गदर्शन करणार भरपूर भेटतं मित्रांनो मला तर मित्रांनो आपला एक सांगायचं मेन मुद्दा मित्र आपल्याला की कोणाच्या पायामध्ये आपलं वाटलं करून घेऊ नका आपलं जीवन आहे आपण चांगलं 100% नाही 200% चांगलं जगा मित्रांनो कारण का आज संस्कार आज चांगल्या प्रकारे एका प्रकारे कसं तर मित्रांनो रूढी जी आहे ती कुठे एका जागी काय बायामध्ये रूढी असते मित्रांनो संस्कार जपत आपल्या नवऱ्याच्या घरी जीवनशैली संपवते मित्रांनो काय बाया संस्कार नसतो मित्रांनो 3, 4, 5 असल्या बाई संस्कार नसतात आणि असल्या बाईपायी कोणतेच जीवन आपलं स्वतःचं करून घेऊ नका मित्रांनो मला कळकळची म्हणते असल्या बाईपायी आपल्या जिंदगी खराब करून घेऊ नका फाशी घेऊ नका विष पिऊ नका काही करू नका असल्या बाईचा डोक्यात विचार काढून टाका आपल्या जिंदगीमध्ये जगा मित्रांनो आणि असल्या बाई कधी कोणाची कामी पडली नाही कधी पडणार बी नाही मित्रांनो कारण ह्या बाईला संस्कार नसतात आणि असल्या बाई कधी कोणाच्या बायका होऊ शकतात मित्रांनो कारण असल्या बाईंचं कसं असतं मित्रांनो पैसा भेटला दुसरा माणूस तिसरा माणूस चौथा माणूस असल्या बाई कधी कोणाच्या संस्कारांच्या जपले नसतात मित्रांनो आणि फक्त लोक पैसे जगत असतात मित्रांनो फक्त पैशासाठी आणि पैशासाठी कुठं काही बी लबाडे बोलून काही बी करतात मित्रांनो आणि असल्या बाया कधीच पुढे जाऊ शकत नसतात मित्रांनो आणि ही दुनिया मित्रांनो हे सांगतो असल्या बायांचं कुठं ना कुठे मित्रांनो दुनियाला देखील मित्रांनो मी सांगतो कुठं ना कुठं मित्रांनो काय ना काय सोडून जातच मित्रांनो सुराग मित्रांनो हे मी सांगतो मित्रांनो आणि सत्य असल्या तर मित्रांनो बिंदास जागा मित्रांनो आज करून गेले तसं करून गेले आपलं नाव बी खराब केलं तर बिंदास जागा असल्या बायांना काहीच वाटत होत नसतं मित्रांनो असल्या बाया जे असतात मित्रांनो नाव खराब करायसाठी आले असतात आपले आणि आपल्याला कोणाच काही वाटत होत नसते आपली जिंदगी मजेत जागा मित्रांनो तुम्ही सगळं मजेत जागा शानान जागा कोणापाय आपली जिंदगी खराब करू नका मित्रांनो हे सांगायचं मला विनंती आहे मित्रांनो आणि कुठं ना कुठं सुराग सापडत असेल मित्रांनो आणि असल्या पाय आपली जिंदगी खराब करू नका आपली जिंदगी मजेत जागा आणि कोणाची वाट पाहत आपली जिंदगी खराब करू नका मित्रांनो
येईल नाही येईल कोणाला काही खटाळलं नाही मित्रांनो. हा फक्त जिंदगीमध्ये जागा. कोणी आपल्याला कोण अडवून आहे, कोण देऊन घेणं, कोणाला बोलू नाही मित्रांनो. देऊन नाही कोण घेऊन नाही. मी सांगायचा मुद्दा आपला ते सांगतात. जे आपल्या नवऱ्याचा विचार करत नाही त्यातल्या बाईचा देखील विचार करायचा नाही, डोक्यातून काढून टाकायचा मित्रांनो. जे आपला खायचा प्यायचे विचार आपला करत नाही, काही खाल्लं का ना खाल्लं, हाय का मेलं असले बाई जे विचार करत नवऱ्याचा असल्या बाईचा विचार डोक्यातून काढून टाका मित्रांनो. ती बाई कशाची मित्रांनो, जी नवऱ्याचा विचार करू शकत नाही, नवरा काय केला काय नाही त्याचा विचार तसल्या बाईचा विचार करायचा नाही मित्रांनो. जी बाई संस्कारित नाही त्याच्यामध्ये, खानदानापासून संस्कार नाही मित्रांनो. वरूनपासून संस्कार नाही तर खालून का संस्कार आहे मित्रांनो. आणि आत्महत्या करूच नका मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, फाशी घेऊन मरू नका ना, कोणता निर्णय घेऊ नका मित्रांनो. मी सांगतो मला असला दोन फालतू बायासाठी आपली जिंदगी खराब करून घेऊ नका मित्रांनो तुम्ही. कारण काय जीवन फार मोठं आहे आणि चांगलं आहे मित्रांनो. ज्याला संस्कार नाही, ज्याचं वाटू व्हायला तुम्ही विचार डोक्यात करून टाका मित्रांनो. आपली जिंदगी मजेत जागा, खुशीत जागा, धापट जागा मित्रांनो. कोणी कोणावर राहत नसतं मित्रांनो. आणि आपली लाईफ खराब करून घेऊ नका मित्रांनो. आणि कोणासाठी विचार करू नका. जी बाई निघून गेली 5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष महिना 4 महिने 8 महिने विचार करण्यात गेली येण्या गेली त्यासाठी आपली जिंदगी खराब करून घेऊ नका मित्रांनो. कारण त्यांना संस्कार त्यांच्यात रुजलेले नसतात मित्रांनो. संपलं मित्रांनो. जी बाई नवरा जाताच पळून जात असते 8 दिवसात भाना करून मला असं केलं तसं करून पळून जाते निघून मित्रांनो. येले 8 दिवस आली मला असं केलं तसं करून पळून जाते मित्रांनो. ती काय जिंदगी काढलं का मित्रांनो. नवऱ्यासोबत जिंदगी काढू शकते मित्रांनो तिथली बाई नाही काढू शकत मित्रांनो. आलं 8 दिवसात पळून गेली बाई, आली 4 दिवस राहिल्यासारखी मला असं केलं तसं केलं, लगेच गाडी पळून गेली, रूमा बदलत राहिली. ती बाई संस्कारी असते मित्रांनो. सांगा मित्रांनो मला तुम्ही. व्हिडिओ आज सगळ्या यूट्यूबवर सगळ्या छातीत ठोकून टाकता मित्रांनो. आणि मला ह्या कमेंट द्या ह्या व्हिडिओमध्ये मला मित्रांनो. जी नवऱ्याचं रूमा बदलत राहणारी बाई, नवऱ्याच्या घरी न राहता बाहेर रूम करून जिंदगी काढणारी बाई, नवऱ्याच्या घरापाशी येऊन राहून करून रूममध्ये न राहता बाहेर जिंदगी काढून रूमवर राहणारी बाई एकटीच, नवरा रूम करताच पळणारी बाई मित्रांनो. पत्ता लागला की रूम खाली पळणार, पत्ता लागला की रूम खाली पाहणार. ही बाई संस्कारी असू शकते का मित्रांनो. मला कळवा तुम्ही या व्हिडिओमध्ये मित्रांनो. कमेंट द्या, लाईक करा, शेअर करा. होईल तेवढं पूर्ण व्हिडिओ पसरा मित्रांनो. सगळं माहिती देत राहा बाई आणि सगळं कळत राहा. ही असली बाई जिंदगी काढू शकते का. रूमा बदलत राहणारी, रूमा चेंज करणारे, नंबर चेंज करणारे, नंबर बंद करून ठेवणारे, लॉक करणारे 4-4 5-5 मोबाईलचा नंबर नवऱ्याचा. ही बाई संस्कारी असेल का. पुढे जाऊ शकेल का बाई. संस्कारी असेल का. नवऱ्याचं नाव खराब करून बाहेर इकडं मला त्यांना सांभाळा, मला असं करा, असं लपून राहून जिंदगी काढणारी बाई ही संस्कारी असू शकते का मित्रांनो. मला हे तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा. यूट्यूबमध्ये मला कळून दाखवा मित्र तुम्ही. ह्या यूट्यूबवर मला माहिती याच पाहिजे मित्रांनो. ह्याची मला तुम्ही कमेंट लाईक शेअर नक्की करा आणि माहिती देतच राहा मित्रांनो. होईल तेवढं व्हिडिओ पसरा मित्रांनो तुम्ही. असा व्हिडिओ पसरला पाहिजे मित्र, हव्यासारखं पसरला पाहिजे. कारण की ही सत्यच ताकद काय आहे मला दाखवून द्यायची मित्रांनो सगळ्याला. ह्याचा ढोल वाजलाच पाहिजे मित्रांनो खास ठणठण TV. मी सतत ठोकून सांगतो मला. यूट्यूब काय ह्याची ताकद कळायलाच पाहिजे मित्रांनो सगळ्याला. तर मित्रांनो सांगा मला बार आणि कसं आहे मित्रांनो, कधी बी सत्यच असतं मित्रांनो. 2 पैसे दिलं म्हणजे जागा चेंज होते. 2 पैसे दिले म्हणजे माणूस बदलतो का. 2 पैसे दिले म्हणजे माणूस मेले जिवंत होतो का मित्रांनो मला सांगा. सत्य कधी पूर्ण झाले का मित्रांनो मला सांगा तुम्ही. सत्य ठणठणीत होऊन वर यायलाच पाहिजे मित्रांनो. मला मेन मुद्दा हे सांगायचं मित्रांनो की आपल्याला सत्य जागा जय व्हायला पाहिजे आणि सत्याची जागा पुढे यायला पाहिजे मित्रांनो. मी हेच तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्याला. आणि जी संस्कारी बाई आहे मित्रांनो, नवऱ्याच्या जागीच घरीच राहणार मित्रांनो. नवऱ्याच्या घरीच मरणार, नवऱ्याच्या घरीच जगणार मित्रांनो. काही हो मित्रांनो. आणि छाती ठोकून सांगतो मित्रांनो. आणि जी कहाणी आहे ही मित्रांनो खरी निघणार आहे. आणि ही खोटी कहाणी जी मी सांगितलं मित्रांनो आज सगळ्यात जास्त पसरणार आहे मित्रांनो. हा माझा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ सगळ्यात जास्त पसरणार, सगळ्यात जास्त चालणार मित्रांनो व्हिडिओ. आज मी छाती ठोकून सांगतो व्हिडिओ सगळ्यात जास्त चालणार. आणि मी माझं सांगतो मित्रांनो 100% सांगतो, हा व्हिडिओ जास्त चालणार, पसरणार, 100% पसरणार म्हणजे पसरणार. आणि सत्याचा डंका वाजलाच पाहिजे मित्रांनो. हा मी सांगतो मित्रांनो. मेन म्हणजे मित्रांनो सत्य जागा जी आहे जग व्हायला पाहिजे. सत्य जे आहे मग मित्रांनो मागून भेटणार, छीन केलं नाही पडतं मित्रांनो. मागून मित्रांनो मागायला गेलं तर भीक भेटते मित्रांनो. छीन केली तर हक मिळतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण आपल्या हक्कासाठी आणि आपल्या लढाई आपल्या ह्याच्यासाठी आपण बोलतो आहोत मित्रांनो. खास ह्या खानचा मेन उद्देश आहे मित्रांनो की प्रत्येकजण आपल्या जागी लढत राहा मित्रांनो. चलत राहा, कुठेच काही पडणार नाही तुम्हाला मित्रांनो. खोटं किती बोललं होतं मित्रांनो, कुठे काही राहू द्या मित्रांनो. कुठं चोरीन लबाडी सापडत असते मित्रांनो. लक्षात घे त्याच गावात मित्रांनो. पैशानं गोट जगू शकते मित्रांनो, खरं लपत नसते मित्रांनो. खोटं लबाड करून रुमा बदलत राहणारा माणूस कधी पुस्ती सक्सेस होत नसते मित्रांनो. सत्य जर राहिले असते मित्रांनो बाई तर रुमा करत बदलून राहिली नसते नवरा सोडून मित्रांनो. मी सांगतो तुम्हाला ठळक गोष्ट मित्रांनो. जी बाहेर राहायची असते नवरा 4-5 वर्ष सोडून राहू शकतच नाही मित्रांनो. ही खरी गोष्ट आहे मित्रांनो. आणि माय बी चोरून पुढचा पैसा खाऊन तिला कुठं सक्सेस येणार मित्रांनो मला सांगा. जी माय आपल्या मुलीचा पैसा जर बाहेर ठेवून जर नवरा पैसे न राहता बाहेर ठेवून जर मुलीचा पैसा खाल्लेली बाई जिंदगी सक्सेस होईल का मित्रांनो.
आपल्या पुरीचा पैसा खाल्लेला आहे मित्रांनो. बाहेर ठेवून बाहेर आवले की नवरा पैशाला तर पैसा भेटणार, बाहेर ठेवल्याच्यानंतर पूर्वी काही करून आपल्या पैसे देईल. नवरा असल्या नवऱ्या पैशाला पैसे देणार नाही, रूम करून कुठं बाहेर ठेवणार, त्या पुढचा पैसा खात बसणार. ती माय जिंदगी सक्सेस होईल का मित्रांनो? संस्कार राहील का बाई ती सासू किती? जी मुलीचा पैसा खाऊन मुलीला बाहेर रूम करून बाहेर ठेवणार, त्या पैसा खाणार त्या बाईचा ती सासू सक्सेस होईल का मित्रांनो? मला सांगा तुम्ही. त्या सासूनं नवऱ्यापासून बाजूला करून रूम करून बाजूला ठेवून त्या पुरीला बाहेर रूमच्या बाहेर काढून एकटं कुठे ठेवून गैरव्यवहार त्या पुरीकडून करून घेऊन मित्रांनो त्या पुढचा पैसा खाऊन त्या सासूनं तिला बाहेर ठेवून सतत पैसा खात गेली त्या मुलीचा मित्रांनो. बाहेर ठेवून येणं पैसा पाहिजे मला आहे. नवरा पैसे नसल्यावर पैसे भेटणार, नवरा पैसे असल्यावर पैसे भेटणार नसल्यावर त्यांना कुठे बाहेर आले कोण वेगळे तर मग असं पुरी कशी पैसे आणून होते आपल्याला. त्या पुरीला बाहेर ठेवून पैसे खाल्ले ती सासू वर येईल का माणूस मित्रांनो? मला सांगा तुम्ही. तर एक सांगा मला हे मित्रांनो, अशा गोष्टी कुठेही सक्सेस होत नसतात मित्रांनो. असल्या सासू स्वरूपात आलेल्या किंवा कोण पैसे खाऊन दोन गोष्टी लबाडी बोललेल्या काही केल्या मित्रांनो माणूस कुठंच नसतं मित्रांनो. तर मित्रांनो सत्य जागा चलत राहावा, सत्य कधी लपत नसतं मित्रांनो. सत्य कधी छाती ठोकून वरतं मित्रांनो. सगळं सत्य एक दिवशी उघड पडतं मित्रांनो. सगळं सत्याचं सगळं प्रूफ सापडतं मित्रांनो. हे कसं असतं मित्रांनो, अशा कहाणीमध्ये सगळं मोठं सापडतं मित्रांनो. सगळंच मग ह्यानं काय करतं मित्रांनो, जेवढं त्याचे सगळं जे म्हणजे गैरव्यवहार केला असतं मित्रांनो त्याच्या पूर्ण म्हणजे मंडळीच त्यांच्या मित्रांनो. तर सगळं गैरव्यवहारचं सगळं ते पोल सगळं खोलतो मित्रांनो. खोलतो सगळं आणि सगळं डिटेल माहीत करून घेतो मित्रांनो. फोन डिटेल्स हे ते सगळं सापडतं मित्रांनो. त्याच्या बायकोचं सगळं कुंडल्या सापडतं मित्रांनो ह्याला. आणि जे कुंडल्या जे केलं मित्रांनो सगळं सबमिट करून टाकतं मित्रांनो. आणि सगळी चोरी पकडतं मित्रांनो. आणि तिने सगळं त्याचं नाव जे मित्रांनो जे नाव असते मित्रांनो टोटल खराब होऊन जाते मित्रांनो. त्याचं इमेज डाऊन होऊन जाते. कारण खरं कुठून कुठं सुरत सापडतं सगळं सापडून जाते मित्रांनो. असं असतं मित्रांनो. मग ह्यासाठी मित्रांनो मी सांगतो, मी खोट्याला बाडीला कुठं घेऊ नका. कुठं ना कुठं किती राहू द्या नाव खराब कुठं कुठं होत राहतं मित्रांनो. आणि कुठं कुठं चोर सुराग आपले सोडून जात असते मित्रांनो. आणि सुराग सापडतं म्हणजे कसं असतं मित्रांनो असं जाते सगळं पाण्यामध्ये मित्रांनो. ह्यासाठी मी सांगतो मित्रांनो सत्य जागा सत्यावर चालत राहा, तुम्हाला कुठे कमी पडत नाही. आणि हा व्हिडिओ 100% चालणार मित्रांनो. मी सांगतो मला व्हिडिओ हा 100% चालणार आपला. ही कहाणी आहे चालाक बायको व येड्या बायकोची कहाणी. ह्या कहाणीचा मेन टायटल आहे मित्रांनो असा. आणि मग व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे मित्रांनो. मुद्दाम मोठा व्हिडिओ बनवला मित्रांनो. जास्त लोकांना बघायला भेटा. जो भी बोलूँगा झूठ बोलूँगा, झूठ के सिवा कुछ नहीं बोलूँगा, हे असं जमा निघाला मित्रांनो. मग अशामुळे खोटं पुढे चालू होत मित्रांनो आणि खरं मागे चाललं मित्रांनो. आणि गोष्टी फार लपत चालत आज सगळ्यासमोर खोट्या गोष्टी लपून राहिल्यात मित्रांनो. आणि खऱ्या गोष्टी लपून राहिल्यात मित्रांनो. खऱ्या गोष्टी लपून राहिल्यात आणि खोट्या गोष्टी चालल्यात मित्रांनो. मग असे कुठं होणार मित्रांनो मला सांगा तुम्ही. ह्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला मित्रांनो. आणि व्हिडिओ बोल तेवढं आणि मुद्दाम बनवला मित्रांनो. कारण की खोटं हे जे आहे मित्रांनो खरे जागा घेत आहे. पण हा जास्त वेळ चालू नाही म्हणून ह्या फोडो हा ह्याचा पडदा फास्ट व्हावा म्हणून व्हिडिओ बनवला मित्रांनो खास. मग ह्याचा व्हिडिओ हाच बनवला कारण का की सत्य सगळ्यासमोर यावं. आणि मी तुम्हाला हे मेन व्हिडिओ म्हणजे हे कहाणीचा मेन उद्देश सांगायचं मित्रांनो की काल्पनिक कथा ह्याच्या तुम्हाला सांगायचं कारण काय मित्रांनो की असल्या गोष्टी कधी कोणासमोर होऊ नये. काल्पनिक कथा सांगायचा उद्देश मित्रांनो आमचा. आणि सत्य कथा हमेशा सत्य ह्या कथेमध्ये सांगायचा मेन उद्देश मित्रांनो सत्य सगळ्यासमोर यावं. खोटं कधी पुढे येऊ नये. सत्याची जीत व्हा मित्रांनो. सत्य की जीत हो मित्रांनो. खाली फक्त सत्य की जीत हो. ह्या काल्पनिक कथेचा उद्देश आमचा हेच आहे मित्रांनो. आणि सगळ्या कथ्या ज्या आहेत मित्रांनो सांगितलं सगळं खोटं लबाड सगळं ह्या कहाणीचा उद्देश आहे मित्रांनो. सगळं खोटं लबाड बोललेलं आहे मी सगळं मनोरंजनासाठी बोललेलं आहे मित्रांनो सगळं काही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो. फक्त टाईमपाससाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सगळ्याचं मनोरंजन घ्या, आनंद घ्या आणि मजा घ्या या व्हिडिओची मित्रांनो. आणि सगळ्याच्या आनंदामध्येच आमचा आनंद आहे मित्रांनो. मजा घ्या व्हिडिओमध्ये सगळ्याचं आवडीनं पहा मित्रांनो. ह्याच्यामध्ये आणि खास व्हिडिओ वाटला मित्रांनो. ह्याचा मेन तुम्हाला कोणता आवडला पॉईंट काय नाही आम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्हाला तुम्ही कळवा मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओचा पॉईंटामध्ये तुम्हाला जास्त कोणता पॉईंट आवडला ह्या व्हिडिओमध्ये मी बोलले टॉपिक कोणता आवडलं तुम्हाला मित्रांनो. मनोरंजनामध्ये तुम्हाला ह्या काल्पनिक कथेमध्ये कोणतं आवडलं ते कथा सांगितलं मित्रांनो तुम्हाला मी. तर ह्या कथेमध्ये तुम्हाला सगळंच कोणतं जास्त पॉईंट आवडला तुम्हाला कहाणीमध्ये मित्रांनो आम्हाला तुम्ही नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल आमच्या व्हिडिओला अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करून आमच्या चॅनलला जाऊन मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. चाला बायको व येड्या बायकोची कहाणी मला हे नक्की कळवा मित्रांनो. ह्या कहाणीमध्ये काल्पनिक पात्र नवरा बायकोची केलेली आहे मित्रांनो खास मी टाकलेली. तर तुम्हाला कशी वाटली कहाणी आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. ह्या कहाणी तुम्हाला कशी वाटली, मनोरंजन कसं वाटलं, काल्पनिक कथा कशी वाटली तुम्हाला. मग आम्हाला ह्याचं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये एवढं मी दम खाऊन म्हणजे एवढं छाती ठोकून बोललं मित्रांनो. खोटंही बोललं पण छाती ठोकून बोललं मित्रांनो. पण कशी वाटली कहाणी मला हे तुम्ही मला कळवा आणि आम्हाला पूर्ण माहिती देत राहा मित्रांनो.
आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता पॉईंट वाटला, खरं बोललेलं, खोटं बोललेलं, कोणत्या पॉईंट तुम्हाला टॉपिक कोणते चांगले वाटले मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला कोणत्या एवढ्या पॉईंटमध्ये सगळ्यात जास्त पॉईंट कोणता आवडला बोलल्यामध्ये, सत्याची बाजू कोणती आवडली, खोट्याची बाजू कोणती आवडली, खोटं कितपत चाललं आणि खरं कितपत चाललं ह्याची माहिती आम्हाला तुम्ही कळवा मित्रांनो. आणि हेच आम्हाला सांगायचं मित्रांनो की इमानदारी तर चाललं तर माणूस पुढे आहे मित्रांनो. ह्याच गोष्टी मला सत्य सर्व मित्रांनो. आमच्या कहाणीचा मेन पात्रामध्ये सत्य चालावं आणि सत्याची जागा कधी पुढे चालवा मित्रांनो. मला हेच सांगायची विनंती आहे, सगळ्यात हेच विनंती आहे की मित्रांनो आपल्याला हीच विनंती आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि होईल तेवढे आम्हाला मदत करा मित्रांनो. असंच तुमच्या व्ह्यूजमुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि असे व्हिडिओ चांगले बनवत राहू, असे काल्पनिक कहाणी मनोरंजन तुमच्यासाठी आणत राहा मित्रांनो. आणि आम्हाला नक्की कळवत राहा आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता पॉईंट आवडला आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, होईल तेवढं आमच्या व्हिडिओला मदत करत राहा मित्रांनो. होईल तेवढं तुम्हाला आम्ही आमच्या ह्याच्यावर शॉर्ट व्हिडिओज वगैरे आम्ही टाकत आहोत मित्रांनो, हॉरर स्टोरी टाकत आहोत. आणि हा मुद्दाम व्हिडिओ बनवला मित्रांनो खतरनाक मी हॉरर म्हणजे एकदमच चटपटी व्हिडिओ बनवला मित्र, चटणी मीठ लावून बनवला खास मित्रांनो. मनोरंजनासाठी मित्र, फक्त सर्व खोटं काल्पनिक बनवलं मित्रांनो तुमच्यासाठी खास मनोरंजन करण्यासाठी खास बनवला व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला काय नाही आम्हाला नक्की कळवा. जय हिंद, जय भारत मित्रांनो. तर बाय बाय मित्रांनो, चलतो. आज खूप मोठा व्हिडिओ झालेला मित्रांनो. बोलत मग व्हिडिओ फार वाढलेला मुद्दा व्हिडिओ वाढवत खूप मित्रांनो. आज वेगळंच काय तर बोलायचा विचार केला मित्रांनो आज. मग ते आज बोललेलं मित्रांनो. कथेमध्ये तुम्हाला कसे वाटले काल्पनिक पात्र, नवरा बायकोची कहाणी कशी वाटली, शिकवलेली केलेली आणि नंतर कसे वागले हे कसं या काल्पनिक कथेचं तुम्हाला आज टाकलेलं आहे. मात्र पात्र टाकलेलं आहे ह्याच्यात तुम्हाला कहाणीचा मेन पॉईंट कसा वाटला आणि कोणती पॉईंट तुम्हाला खरी वाटली, खोटी वाटली, काल्पनिक कथेमध्ये तुम्हाला कसं ह्याचे मला उत्तर द्या मित्रांनो, कसे वाटले काय नाही आणि ह्याच्यामध्ये जनावर जे आहे मित्रांनो काय करावं पुढे काय नाही, कशी वागणूक काय नाही पुढे त्यांना काय करावं आम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये सांगत राहा मित्रांनो. आणि व्हिडिओ पसरा मित्रांनो. आणि ह्या व्हिडिओमध्ये मेन सांगा मित्रांनो मला की तुम्हाला आज जे पुढे होणार आहे मित्रांनो मुलगा ते कसा वागावा, कसा करावा ह्याचा मेन आम्हाला तुम्ही कळवा, उत्तर द्या आम्हाला व्हिडिओमध्ये. तुम्ही मुलांना काय पुढचं टोकाचं उतरावा आणि कसं वागावं ह्या कहाणीमध्ये आम्हाला कळवा मित्रांनो. ह्या कहाणीचा ट्विस्ट येणार आहे मध्ये मित्रांनो, म्हणजे आम्हाला पुढचा पार्ट करायला जावं मित्रांनो आपल्याला. ह्या पार्टचा दुसरा म्हणजे एका जीवन चांगलं झालं, एका जीवन बरोबर झालं मित्रांनो. मग ह्याच्यामध्ये शिक्षण शिकवलेला माणूस मागे पडला, शिकलेला माणूस त्याच्यावर गेला. मग ह्याची कथा मग जो आपल्याला दुसरा आपल्या पाठ करतात मित्रांनो. ह्या पाठचं नाव आहे मित्रांनो मी आहे विश्वनाथ विजय ढोळे मित्रांनो, तो पण नाव विचार. तर मित्रांनो मला हे कळवा मित्रांनो की येड्या बायकोची चालाक बायको व येड्या बायकोची कहाणी मित्रांनो. हे कसा वाटला आपला दुसरा पार्ट बी काढतात मित्रांनो. हा जर व्हिडिओ चांगला वाटला मित्रांनो, भरपूर चालला मित्रांनो चांगला, तर आपण अजून चांगला व्हिडिओ बनवू मित्रांनो, दुसरा पार्ट बी बनवू मित्रांनो. आज हे व्हिडिओ चांगला चालला मित्रांनो. आज टाक बनवायला आज चटकेदार व्हिडिओ बनवला मित्रांनो. कसा वाटला काय नाही आम्हाला कळवा. आम्ही नक्की मित्रांनो चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी आज दुसरा पार्ट काढू मित्रांनो. हा जर व्हिडिओ चांगला चालला मित्रांनो तर मी 100% तुम्हाला गॅरंटी करतो मित्रांनो, मी असाच व्हिडिओ तुम्हाला नंतर चांगला बनवून देणार तुम्हाला मित्रांनो. 100% मित्रांनो तुम्हाला असाच व्हिडिओ तुम्हाला जो चांगला व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार. असाच हे व्हिडिओ फार चालला ना मित्रांनो, फार तुम्हाला असा व्हिडिओ नक्की तुम्हाला बनवून देणार मित्रांनो चांगला. आणि दुसरा पार्ट बी चांगला ठणठणीत तुम्ही ठोकून मित्रांनो, ठोकून तुम्हाला सांगतो मस्त व्हिडिओ बनवायला चांगला, ह्याच्यापेक्षा चांगला पार्ट. आणि तुम्हाला असं मोठा व्हिडिओ बनवून देणार तुम्ही सगळंच तुमचं मनोरंजन होणार मित्रांनो. आणि तुम्हाला कसा वाटला काय नाही आम्हाला व्हिडिओ कळवा. चला मित्रांनो ठेवतो, खूप बोललो मित्रांनो आज ठेवतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत, बाय बाय मित्रांनो. नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून सांगत राहा मला कसा वाटलं काय व्हिडिओ. चला बाय बाय मित्रांनो. ओके येतो मित्रांनो, भेटू, बाय बाय.